नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। राज्यसेवा 2026 पूर्वपरीक्षेचा दुसरा टेस्ट पेपर जो आहे त्याचं डिस्कशन आपण बघणार आहोत। आपले जे पहिले प्रश्न आहेत ते चालू घडामोडींशी संबंधित आहेत। विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण विधेयक 2025च्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे बघा। विकसित भारत गॅरंटी रोजगार आजीविका मिशन, जी रामजी ज्याला म्हटलं गेलेलं आहे, नरेगाचं नामकरण याच्यामध्ये केलं गेलं होतं। सो 3 स्टेटमेंट आहे। हे विधेयक ग्रामीण कुटुंबासाठी मजुरीच्या रोजगाराच्या हमीच्या दिवसांमध्ये वाढ करतं। हे बरोबर आहे बघा, कारण 100 आधी नरेगामध्ये होते, आता 125 डेज आहेत। या विधेयकाअंतर्गत दिलेली हमी नरेगाच्या अंतर्गत दिलेल्या हमीपेक्षा कमी आहे का? नाही, ती जास्त आहे बघा, तिच्यामुळे हे स्टेटमेंट चुकलं। ही हमी अकुशल शारीरिक काम शोधणाऱ्या ग्रामीण कुटुंबाच्या सदस्यांना लागू होते। आता बघा, मनरेगा जी आता जी रामजी झालेली आहे, तर या स्कीमचं वैशिष्ट्यच हे आहे की ही योजना अनस्किल्ड लोकांसाठी आहे बघा। म्हणून एकंदर जे आहे आपलं जे उत्तर आहे बघा, तर ते अ आणि क जे आहे। सो बेसिकली जे आहे दुसरं स्टेटमेंट याच्यामधलं चुकीचं होतं, कारण ती जी आपल्याला हमी दिलेली आहे ती हमी जास्त आहे। सो बेसिकली हे एक लक्षात ठेवा। येत्या काळामध्ये आपल्याला इथं प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहे। त्याच्यानंतर जे आहे पुढचा प्रश्न बघा, 30x30 उद्दिष्ट जे आहे बघा। आता 30x30 उद्दिष्ट जे आहे, तर हे कुनमिन मॉनिटरियल ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क याचा एक भाग आहे। याचं उद्दिष्ट केवळ 30% भूभागाचं संरक्षण करणे आहे। ओके, आता याच्यामध्ये जे आहे ना की केवळ हा शब्द प्रॉब्लेमॅटिक आहे, किंवा तुम्ही इकडे जर बघितला की टेरेस्ट्रियल एरिया ऑनली। आता बघा, एकंदर जे आहे की 30x30 जे आहे की जैवविविधता आराखडा, तर हा जो आहे कोस्टल एरिया, मरीन एरिया आणि टेरेस्ट्रियल एरिया या सर्वांसाठी लागू होतो। त्यामुळे जे आहे की इथं जे आहे सागरी किनारी क्षेत्र उद्दिष्टाच्या कक्षेतून वगळण्यात आलेली आहेत का? तर तसं नाही आहे। सो त्याच्यामुळे जे आहे याचं उत्तर जे आहे फक्त अ आहे, कारण हे करत असताना तुम्हाला टेरेस्ट्रियल, कोस्टल आणि जे आहे मरीन एरिया त्या सर्वांची काळजी घ्यायची आहे। तिथली बायोडायव्हर्सिटी जी आहे तर ती आपल्याला वाढवायची आहे, असा तो सिनॅरिओ आहे बघा। त्याच्यानंतर जे आहे पुढचा जो प्रश्न आहे बघा आपला, तर तो जपानच्या हाकोटो मिशन संबंधी आहे। आता इथं जे होती बघा, हाकोटो आर मोहीम खाजगी अंतराळ कंपन्यांची चंद्र संशोधनातली क्षमता प्रदर्शित करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे। हा पहिला स्टेटमेंट जो आहे तो बरोबर आहे बघा। दुसरं जे आहे की रेझिलियन्स लँडर जानेवारी 2025 मध्ये स्पेसएक्स फॉल्कन 9 रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आलं होतं, हेही बरोबर आहे। याच्यामध्ये जो प्रॉब्लेमॅटिक आस्पेक्ट आहे बघा, तो जो आहे तर तो तिसरा आहे। या मोहिमेने मारे फ्रिगोसिस येथे चंद्रावर यशस्वीप्रमाणे अवतरण केलं। ॲक्च्युली जे आहे हे मिशन जे आहे ते फेल झालेलं आहे बघा, अयशस्वी झालं। यशस्वीरित्या हे काही चंद्रावर गेलं नव्हतं, त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते फक्त अ आणि ब आहे। आता मुद्दा असा येतो बघा की ज्या जागतिक स्तरावर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा विचार करता ज्या गोष्टी आपण बघतोय, तर त्याचं एक कंपॅरिझन तुम्हाला जे आहे लक्षात ठेवायचं आहे की कोण कशा पद्धतीने गोष्टी डील करत चाललं आहे टेक्नॉलॉजीमध्ये। स्पेसच्या बाबतीत असेल, मून मिशन्स असतील, कुठलं मिशन कुठल्या देशाचं आहे। सो अशा गोष्टी फार क्लिअर आपल्याला असणं फार गरजेचं आहे बघा। दुसरी महत्त्वाची बाब जी आहे, राजीव वन संवर्धन योजना खालीलपैकी कोणत्या झाडांच्या लागवडीला प्रोत्साहन देते? तर याचं उत्तर जे आहे फळझाडं। हिमाचल प्रदेशची स्कीम आहे बघा ही। हिमाचल प्रदेशच्या या स्कीममध्ये फळझाडांना, फ्रूट बिअरिंग ट्रीजला स्कोप दिला आहे। याचं कारण काय आहे बघा। सो फ्रूट बिअरिंग ट्रीजला जो आहे स्कोप याच्यामध्ये दिलेला आहे, त्याचं कारण असं आहे की याच्यामधून तुम्हाला फूड सिक्युरिटी पण मिळते, आणि दुसरं जे आहे की बायोडायव्हर्सिटी जे आहे ती पण वाढते। म्हणजे काय, झाडं लावायची तर मग आपल्याकडे ऑप्शन्स आहेत बघा की झाडं आपण समजा निंबाचं झाड लावलं तर मग तिच्यातून आपल्याला जे आहे की बायोडायव्हर्सिटी नॅचरल गोष्टी डील होतील, पण तिच्यातून आर्थिक फायदा किंवा अन्न सुरक्षा हे डील नाही होणार। म्हणून हिमाचल प्रदेशने राजीव गांधी वन योजना जी आहे ती त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आणलेली आहे बघा। त्याच्यानंतर जे आहे नेक्स्ट वन, अर्नाळा पाणबुडी जी आहे ही जी युद्धनौका आहे याच्याबद्दल 2 स्टेटमेंट इथं आहेत। अर्नाळा ही भारताची पहिली पाणबुडी विरोधी उथळ पाण्यातली नौका आहे बघा। तर ही जी आहे शॅलो वॉटर क्राफ्ट आहे, बरोबर आहे। अर्नाळा 18 जून 2025 रोजी सेवेमध्ये दाखल झाली होती, त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे अ आणि ब अशा दोन्ही गोष्टी याच्यामध्ये येतात। सो 5चं उत्तर जे आहे अ आणि ब दोन्ही आहे बघा। ओके,
त्याच्यानंतर तुम्हाला जर मागच्या वर्षाचा पेपर तुम्ही बघितला तर तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न बघायला मिळतात. डेट्स प्रॉपरली विचारलेले आहेत की कुठल्या दिवशी जे आहे कुठली नौका कुणाला मिळाली वगैरे वगैरे. सो याच्यासाठी सगळ्यात बेस्ट सोर्स असतो बघा तो म्हणजे PIB. PIBच्या बाबतीमधल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप प्रॉपरली आपण डील केल्या पाहिजे. 6 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, भारतीय भाषा अनुभाग जो आहे संपूर्ण भारतात भाषिक समानतेला प्रोत्साहन देतो. हे चुकीचं आहे बघा, तो भाषिक विविधतेला देतो बघा. ओके, डायव्हर्सिटी जी आहे लँग्वेजच्या बाबतीमध्ये त्याला प्रोत्साहन याच्यामध्ये दिलं जातं. भारताच्या भाषिक विविधतेला जे आहे बळकट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तर हे बरोबर आहे बघा. याच्यामधून काय केलेलं आहे की आपल्या ज्या रिजनल लँग्वेजेस आहेत त्या रिजनल लँग्वेजेसला जे आहे स्कोप दिलेला एक प्रकारचा की रिजनल लँग्वेजेसमध्ये गोष्टी ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या प्रतलांवर शासकीय कार्यालयांमध्ये डील झाल्या पाहिजेत. सो डायव्हर्सिटी आपण जे आहे ना इनक्रेडिबल इंडिया जे म्हणतो तर इनक्रेडिबल इंडियामध्ये जे काही अतुल्य भारताचे वेगवेगळे कन्सर्न आहेत तिच्यामध्ये हा एक खूप खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे नेक्स्ट वन, भारताच्या प्रजनन दराबद्दल जे आहे टोटल फर्टिलिटी रेट. एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की टोटल फर्टिलिटी रेट 1.9 हा लोकसंख्या स्थिरतेसाठी आवश्यक असलेल्या प्रतिस्थापन पातळीपेक्षा कमी आहे. तर हे बरोबर आहे, कारण 2.1 जो आहे तर तो आपल्याला लोकसंख्येच्या स्थिरतेसाठी पाहिजे. रिप्लेसमेंट रेट जो आहे तर तो आपल्याला जे आहे 2.1 आहे आणि त्याच्यामुळे जे आहे 1.9 हा 2.1 पेक्षा कमी आहे. ओके, सो त्याच्यामुळे जे आहे पहिलं स्टेटमेंट बरोबर आलं. आणि स्थलांतराच्या अनुपस्थितीत प्रतिस्थापन पातळीवरील प्रजनन दर दीर्घकालीन लोकसंख्या स्थिरता निश्चित करतो. म्हणजे काय ना की तुम्ही मायग्रेशन ही गोष्ट लक्षात नका घेऊ, फक्त जेवढी लोक तिथं आहे आणि किती जन्माला येत आहेत आणि किती जे आहे तिथून किती लोकांची डेथ होते या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मग 2.1 जे आहे तर ते तिथं रिप्लेसमेंटला येतं. आणि दुसरी जी कन्सेप्ट आहे तर ती बरोबर आहे बघा की मायग्रेशन सोडून तुम्ही जे आहे प्रतिस्थापन ती इक्वॅलिटीकडे जाऊ शकता. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत बघा इथं. त्याच्यानंतर जे आहे संयुक्त राष्ट्र महासभेने कोणतं वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे बघा. महिला शेतकऱ्यांसाठी जे आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्र जे आहे 2006 हे जे वर्ष आहे तर ते महिला शेतकऱ्यांसाठीचं वर्ष म्हणून साजरं करत आहे. सो हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे जो येत्या काळामध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर केरळच्या विथूट कार्यक्रमासंबंधी खालील विधानांचा विचार करा. विथूट शब्दाचा अर्थ बियांचा वर्षाव असा आहे. आता बघा विथूट हा जो शब्द आहे त्याला घेऊन जे आहे केरळमध्ये काय केलं जातं आहे की एअर बॉल्स जे आहे म्हणजे हवेतून ते बॉल्स फेकायचे सीड बॉल जे आहे ते थ्रू एअर आणि जिथं जिथं ते पडतील तर तिथं येत्या काळामध्ये झाडं उगवतील आणि जे आहे आपल्याला बायोडायव्हर्सिटी बघायला मिळू शकते. असा तो सिंपल सिनॅरिओ आहे. हा कार्यक्रम केवळ हाताने बिया पेरून वृक्षारोपण करण्यावर लक्ष केंद्रित, हे चुकीचं आहे बघा. हाताने याच्यामध्ये बिया पेरायच्या नाहीत, ह्या आपल्याला हवेतून एअर सीड बॉल्स जे असतात बघा ते सोडायचे. तिच्यामुळे इथं जे आहे स्टेटमेंट फक्त अ बरोबर आहे बघा. तिच्यामधलं स्टेटमेंट ब जे आहे तर ते चुकीचं आहे. ओके, त्याच्यानंतर 2010चा आपल्या समोर जे आहे 2025चा जो आहे 10 नंबरचा प्रश्न ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट आहे बघा. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टच्या संदर्भात विधानं तुम्हाला दिलेली आहे की भारताचं रँकिंग किती आहे. आता बघा जेवढ्या इंडेक्सेस आहेत गेल्या 2 वर्षामधल्या 2025 असेल आणि 26 असेल तर त्या सगळ्याच्या सगळ्या इंडेक्सेस आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करायचे आहेत. एवढं प्रत्येकाने लक्षात ठेवणं अपेक्षित आहे बघा. आता एकंदर जे आहे 148 देशांपैकी भारत 131व्या क्रमांकावर आहे. लैंगिक समानतेचा गुण जो आहे त्याचे 64.1%, तो बरोबर आहे बघा. मागील वर्षाच्या तुलनेत भारताच्या क्रमवारीत सुधारणा झालेली आहे. तर सुधारणा नाही, मागील वर्षी आपला रँक होता 129, तो आता झाला 131. याचा अर्थ जो आहे की सुधारणा नाही झाली, आपण घसरलो अजून. त्याच्यामुळे जे आहे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे बघा. हा अहवाल भारताला दक्षिण आशियातील सर्वात कमी क्रमांकाच्या देशांमध्ये स्थान देतो. आता मुळात जे आहे बघा की एकंदर तुम्हाला जे आहे दक्षिण आशियामध्ये सर्वात कमी क्रमांकाचे देश जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्थान याच्यामध्ये मिळतं. तो रँक जो आहे आपला ओके लोएस्ट रँक जो आहे साऊथ एशियामध्ये. त्याच्यामुळे जे आहे ना की ह्या दोन्ही स्टेटमेंट ए आणि सी जे आहे क हे दोन्ही बरोबर आहे बघा. दुसरं चुकीचं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळे जे काही इंडेक्सेस असतात इंडेक्सेसचा अभ्यास करताना इंडेक्स कोण पब्लिश करतं, रँकिंग कशा आहेत भारताच्या, आताची रँकिंग मागच्या वर्षाची रँकिंग कंपॅरिझन थोडं बघितलं पाहिजे. ओके, ऑपरेशन सिक्युअरच्या संबंधात जे आहे प्रश्न विचारलेला आहे. ऑपरेशन सिक्युअर जे आहे बघा
26 देशांमधील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचा याच्यामध्ये समावेश होतो. आता बघा ऑपरेशन सिक्युअर जे आहे तर हे सायबर क्राईमशी संबंधित आहे बघा. ओके, सायबर क्राईम मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. सो त्याचा विचार करून हे डील केलेलं आहे. 26 देशांमधले कायदे जे आहेत त्याची अंमलबजावणी. हे ऑपरेशन केवळ आशियामधल्या प्रादेशिक सहकार्यापुरतं आहे का, तर नाही, हे ग्लोबल आहे बघा, जागतिक स्तरावर आहे. त्याच्यामुळे जे आहे इथं फक्त उत्तर काय आहे, फक्त याचं उत्तर आहे बघा. देन 12 एव्ही लिस्ट बद्दलचा हा प्रश्न आहे बघा. एव्ही लिस्ट जे आहे, जे काही पक्षी असतात बघा त्यांच्याशी संबंधित सिनॅरिओ आहे. एव्ही लिस्ट 12 जून 2025 रोजी सुरू झालं आणि ही चेकलिस्ट आंतरराष्ट्रीय पक्षी विज्ञान समितीने तयार केलेली आहे. आता बघा जे काही पक्षी आहे, पक्ष्यांच्या संबंधीचे सिनॅरिओ जे आहेत ते याच्यामध्ये असतात. आता 2 नंबर जे आहे तर हे स्टेटमेंट जे आहे की याच्यामध्ये यांनी सांगितलं की ही कुणी तयार केलेली आहे, पक्षी विज्ञान समितीने तयार केलेली आहे. तर हे चुकीचं आहे. ॲक्च्युली याची जी जागा आहे इंटरनॅशनल ऑर्नथॉलॉजिकल कमिटी ही कुणी घेतलेली आहे, एव्ही लिस्टनी जागा घेतलेली आहे, त्याला रिप्लेस केलेलं आहे. त्याच्यामुळे इथं स्टेटमेंट फक्त बरोबर आहे बघा. त्याच्यामुळे जे आहे हा मुद्दा एक लक्षात ठेवा. देन रुद्राक्षचं जे आहे बघा, मारा करण्याच्या ज्या काही क्षमता आहे त्याच्या, तर त्याच्या संबंधी काही स्टेटमेंट्स आहेत. आता एक गोष्ट जी आहे की डिफेन्समध्ये ज्या गोष्टी न्यूजमध्ये येत असतात बघा, मग तिच्यामध्ये आपले क्षेपणास्त्र असतील तर क्षेपणास्त्र ज्या वेळेस आपण बघतो बघा तर त्या केसमध्ये जे आहे तर हे फार महत्त्वाचं आहे की त्याची रेंज किती आहे, ते कुणी डेव्हलप केलेलं आहे वगैरे वगैरे. आता रुद्राक्ष जे आहे 50 किमीपेक्षा जास्त अंतरावर लक्ष्यांवर मारा करू शकतं, बरोबर आहे. 170 किलोमीटर एकूण कार्यात्मक श्रेणी त्याची आहे, हेही बरोबर आहे. आणि पोखरण रेंजमध्ये याच्या ज्या काही आहेत तर त्या चाचण्या आपण घेतल्या होत्या. त्याच्यामुळे ब क हे तीनही स्टेटमेंट याच्यामधले योग्य आहेत बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे पंजाब उद्योग क्रांती संदर्भात जे आहे एक प्रश्न आहे बघा. आता पंजाब सरकारने सर्वसमावेशक औद्योगिक क्रांती सुरू करणारा भारतातला पहिला राज्य असल्याचा दावा केलेला आहे. आता बघा एक गोष्ट आपण जेव्हा करंट बघतो तर करंट बघत असताना एक सिंपल गोष्ट अशी येते की जे पहिल्यांदा घडतंय तर तो क्लेम जर कुणी करत असेल तर तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. सो पंजाब सरकारने जे आहे कार्यक्रमाअंतर्गत औद्योगिक क्रांती सर्वसमावेशक करण्यासंबंधीचा जो दावा केला तो बरोबर आहे. हे राज्य जे आहे ते डील करता इथं. कार्यक्रम केवळ पंजाबमधलं उत्पादन वाढवतं तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आता याच्यामध्ये जे आहे की पंजाबने जे आहे जे काही उद्योग आहे त्या उद्योगांच्या प्रक्रिया प्रोसेस म्हणजे उद्योगामध्ये जाणं, उद्योगातून बाहेर पडणं, ही जी प्रोसेस आहे ही सुलभ करणं, ती स्पीडअप करणं, अशा गोष्टी ज्या आहेत तर त्याही हे केलेल्या आहेत. म्हणजे काय की त्याची जी प्रोसेस असेल किंवा त्याच्यासाठीचा जो वेळ लागतोय तुम्हाला त्या गोष्टी कमी करणं असेल तर अशा दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या डील केलेल्या आहेत. त्याच्यामुळे जे आहे कार्यक्रम जो आहे पंजाबमधल्या उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो. सो उत्तर जे आहे तर ते जे आहे बघा, सॉरी फक्त जे आहे उत्तर आहे, ब जे आहे ते चुकीचं आहे आपलं. सो हा एक मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे तिच्यामध्ये सर्वसमावेशक सगळ्याच गोष्टींचा विचार आहे, फक्त उत्पादन वाढवणं असा नाही. युरोपियन आयोगाने जे आहे बघा रशियन वायू आणि LNG आयातीवर कायदेशीर बंदी जी घातलेली आहे त्याच्या संबंधीचा जो प्रस्ताव आहे तो कुठल्या वर्षी लागू होणार आहे, तर तो जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव 2027 मध्ये लागू होणार आहे. सो एकंदर जे आहे याचं उत्तर आपलं 2027. आता काही गोष्टी ज्या आहेत त्या टिपिकली त्याच्या डेट्स वर्ष जेव्हा तुम्हाला करंटमध्ये टिपिकली असतं तर ते तुम्ही करणं अपेक्षित आहे बघा. दुसरा एक मुद्दा याच्यामध्ये आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचा तो कन्सर्न आहे सकाळचे करंटचे जे लेक्चर्स आहेत तर ते त्याला एक थोडे दिवस लागतील आपल्याला अजून, कारण है ना सध्याचे इथले जे काही आपल्या इतर गोष्टी आहेत त्या लाईनअप करायच्या आहेत बघा. त्याच्यानंतर जे आहे करंटचे लेक्चर सकाळचे सुरू होतील, डोंट वरी अबाउट दॅट. ओके, सो पुढचे जे प्रश्न आहेत तर ते अर्थव्यवस्थेचे आहेत आणि मग अर्थव्यवस्थेचे प्रश्नसुद्धा आपण बघूया. अर्थव्यवस्थेचा पहिला प्रश्न जो आहे सेबीची जी रचना आहे त्याच्या संबंधित आहे. सेबीच्या रचनेमध्ये चेंजेस करण्यासंबंधीचे इश्यू मध्यंतरी न्यूजमध्ये होते. सो सेबी 9 सदस्यांच्या रचनेमध्ये जे आहे अध्यक्षांचा समावेश आहे, बरोबर आहे बघा. 9 सदस्य असतात, त्याच्यात एक अध्यक्ष आहेत बघा. वित्त मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे अधिकारी मिळून सेबीच्या सध्याच्या सदस्य संख्येत बहुसंख्य आहेत. म्हणजे एकंदर जे आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अँड कॉर्पोरेट अफेअर्समधून मेजॉरिटी लोक, हे चुकीचं आहे बघा. 2च लोक तिच्यामध्ये जे आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अँड कॉर्पोरेट अफेअर्समधून असतात. सो एकंदर जे आहे 9 लोकांचा जर आपण विचार केला त्याच्यामध्ये एक चेअरपर्सन आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अँड कॉर्पोरेट अफेअर्समधून 2 आहेत. त्याच्यानंतर जे आहे RBI मधून एक व्यक्ती आहे बघा.
आणि इतर 5 लोक जे आहेत ती सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे तर ते रिक्रूट करते. तिच्यामध्ये पण 3 जे आहेत तर ते होल टाईम मेंबर म्हणजे पूर्ण वेळ सदस्य जे आहेत ते असतात. सो एकंदर जे आहे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. असंही तुम्ही जर कूल याच्यात पेपरला डील केलं तर तुम्हाला लक्षात येईल की मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअरमधून मेजॉरिटी लोक इथं कसे असू शकतात. सो बेसिक आहे एकदम. सो सेबी जे आहे बघा याचं जे उत्तर आहे आपलं तर हा दुसरा सिनेरियो चुकीचा असल्यामुळे उत्तर जे आहे ते 1 आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे पुढचा जो प्रश्न आहे बघा आपला 17 नंबरचा प्रश्न आहे. 17 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे भारत न्यूझीलंड संबंधीचा जो फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेला आहे त्याच्यामधले जे स्टेटमेंट्स आहेत. शुल्क समाप्ती किंवा कपात न्यूझीलंडच्या भारताला होणाऱ्या सुमारे 95% निर्यातीत लागू होतं, बरोबर आहे. आणि शुल्क समाप्ती अंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व उत्पादनांना करार लागू झाल्याच्या तारखेपासून शुल्क मुक्त प्रवेश सर्व उत्पादनं नियर अबाउट 50% आहेत बघा. सर्व उत्पादनांना दिलं तर इकॉनॉमीवर त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो आणि त्याच्यामुळे जे आहे की सर्व उत्पादनांना असं होणार नाही. शेवटी आपल्याला पण सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे आणि त्यांना पण करायचा आहे. कुठलाही देश असं 100% जे आहे ते देताना 1000 वेळा विचार करेल. सो उत्तर फक्त जे आहे 1 आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे अटल कायाकल्प शहरी परिवर्तन अभियान जे आहे बघा. आता याच्यामध्ये 2 स्टेटमेंट आहेत. एकंदर जे आहे की अमृत ही जी योजना आहे बघा, जसं जल जीवन मिशन आहे तर जल जीवन मिशन हे आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं ग्रामीण याच्यामध्ये, तर तसंच त्याचं शहरी वर्जन जे आहे ते अमृत आहे. सो अमृत अभियान जून 2015मध्ये शहरी पेयजल पुरवठ्यावर विशेष भर देऊन सुरू करण्यात आलं, बरोबर आहे. आणि अमृत अभियान ऑक्टोबर 2021मध्ये अमृत 2मध्ये विलीन करण्यात आलं, हेही बरोबर आहे बघा. सो दोन्ही स्टेटमेंट जे आहे याच्यामध्ये योग्य आहेत. आता अमृतमध्ये जे आहे काय काय गोष्टी येतात बघा. एक वॉटर सिक्युरिटीचा कन्सर्न आहे की सर्वांना जे आहे पेयजल जे आहे मिळालं पाहिजे. दुसरा मुद्दा जो आहे की अर्बन गव्हर्नन्स जे आहे शहरी जे काही प्रशासन आहे त्याच्यामध्ये जे आहे स्ट्रेंथनिंग करणं आणि इन्स्टिट्यूशनल आणि टेक्निकल कॅपेबिलिटीज जे आहे क्षमता जे आहे प्रशासनाच्या तांत्रिक स्तरावर ते वाढवणं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा 19 जे आहे बघा सबका बीमा सबकी रक्षा जे आहे हे जे विधेयक आहे याच्या अंतर्गत काही स्टेटमेंट्स आहेत त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. आता इन्शुरन्स सेक्टर जे आहे कोविड नंतर हे खूप जास्त न्यूजमध्ये आलं बघा. सो एकंदर जे आहे सबका बीमा जे आहे तर हे विधेयक जे आहे बघा तर बीमा कायदा, भारतीय आयुर्विमा महामंडळ कायदा 56, बीमा नियामक विकास प्राधिकरण कायदा याच्यामध्ये सुधारणा करतं, बरोबर आहे बघा. आता हे विधेयक जे आहे 25 डिसेंबर 2025 रोजी मंजूर केलं. तर हे 25 डिसेंबरला नाही, हे मंजूर जे केलेलं होतं बघा तर ते 17 डिसेंबर रोजी केलं होतं. आता असा मुद्दा येतो की असे प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात का. जर आपण गेल्या 2 ते 3 वर्षामधले पेपर बघितले आणि त्याच्यामध्ये त्यांच्या डेट विचारण्याच्या ज्या काही कन्सर्न आहेत म्हणून ज्या ज्या महत्त्वाच्या घटना आहेत तर त्या कुठल्या दिवशी घडलेल्या आहेत ते थोडंसं जरा आपण जे आहे बघितलं पाहिजे. ओके, विधेयक जे आहे बघा तर याच्यामध्ये आणि 100% जे आहे परकीय गुंतवणुकीला परवानगी देतं. सो हेही बरोबर आहे. उत्तर जे आहे अ आणि क. बरं, याच्यासाठीचे बेस्ट सोर्सेस काय असतात तर PRS आहे बघा. PRSमध्ये ना एक खूप छोटं डॉक्युमेंट असतं, मंथली रिव्ह्यू करतं, खूप महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये डील करून देतात. ओके, त्याच्यानंतर जे आहे भारत आणि ओमान जे आहे बघा. सो इथं एकंदर CPA अंतर्गत जे शुल्क सवलत आहे बघा, शुल्क सवलत आहे तर त्याच्या संबंधी जे आहे बघा टॅरिफ कन्सेशन जे दिलेले आहेत इंडिया ओमान सेपाच्या अंतर्गत जे आहे बघा. सो जसं आपण याचा विचार केला की आता न्यूझीलंडच्या बाबतीमध्ये तसाच हा कन्सर्न आहे आणि याच्यामध्ये जे आहे बघा एकंदर पहिला जो स्टेटमेंट आहे की भारत आपले जे शुल्क आहेत ते 78% जे आहे कमी करत, ते बरोबर आहे. शुल्क कपातीमुळे मूल्यांच्या दृष्टीने ओमानमधून भारताचे जवळपास 95% आयातीचा समावेश होतो, हेही बरोबर आहे बघा. ओमान शुल्क सवलती केवळ सेवा क्षेत्रापुरत्या मर्यादित आहे, हे चुकीचं आहे बघा. ओमान जे आहे ऑदर दॅन सेवा सर्व्हिसेस तिच्यातही आपल्याला जे आहे सेवा क्षेत्राच्या बाबतीत सोडून पण जे आहे तर त्या सवलती देणार आहे. त्याच्यामध्ये याचं उत्तर जे आहे तर ते 2 आहे बघा. ओके, सो तुम्हाला जर असे स्टेटमेंट्स बघा, तुम्ही अशा प्रश्नांना मागच्या टेस्टमध्येही काही प्रश्न असे टाकले होते. सो जर शांत चित्ताने बघितलं की जर एखादी गोष्ट स्पेसिफिक सिलेक्ट झाली आहे, बाकीच्या सगळ्यांना एक्सक्लूड केलं आहे, तर थोडंसं तुम्ही लॉजिकली त्याचा विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे जे आहे बघा निधी पुरवल्या जाणाऱ्या ज्या संस्था आहेत, आता
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या बाबतीमध्ये अशा 4 संस्था आहेत, ज्या 4 संस्थांना त्यातल्या 2 संस्था अशा आहेत की त्यांना एकंदरीत जे आहे पूर्णपणे निधी दिला जातो आणि 2 संस्था अशा आहेत ज्यांना पार्शियली निधी दिला जातो बघा. आता सेंटर फॉर ॲडव्हान्स फिनान्शियल रिसर्च लर्निंगला जे आहे इथं पूर्णपणे निधी दिला जातो बघा भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे. आणि याच्यातली जी इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च आहे बघा, तर इतर बँकांकडून प्रायोजित केली जाते तर नाही, हिला पण पूर्णपणे जे आहे तर तो दिला जातो. ओके, त्याच्यामुळे इथं जे आहे की इतर बँकांकडून प्रायोजित केलं जातं हे चुकीचं स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर जे आहे पुढची जी स्टेटमेंट आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट जे आहे बघा, तर हिला जे आहे प्रायोजकांपैकी एक आहे. सो हे स्टेटमेंट बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट जी आहे तिला पूर्णपणे निधी दिला जातो आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट जे आहे ती जे आहे एक ऑर्डिनरी मेंबर आहे, जिला जे आहे फिनान्शियली जे आहे पार्टली डील केलं जातं. सो इथं उत्तर जे आहे अ आणि क. मग आता मुळात जे आहे की तुम्ही RBIची वेबसाईट बघणं है ना अपेक्षित आहे की तिच्यामध्ये अशा गोष्टी तुम्हाला मिळतात. बऱ्याचदा जे आहे की रुटीन बुक्समध्ये वगैरे तुम्हाला या गोष्टी मिळतील, नाही मिळणार. ओके, सो म्हणजे आता एक गोष्ट मी क्लिअर करतो तुम्हाला की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा कन्सर्न होता की आमच्या सोर्सेसमध्ये पेपर 1 मधले काही प्रश्न नव्हतेच. तर एक गोष्ट असं लक्षात ठेवा की आपण जे सोर्सेस वाचतोय आजच्या डेटमध्ये रेफर करतोय ते म्हणजे काही अंतिम जे आहे सोर्स नाही आहे, त्याच्या पलीकडे 4 गोष्टी आहेत आणि तसं होऊ शकतं. पण इथे एक कंडिशन अशी आहे की तुमचा जो सोर्स आहे जो रुटीन आपण वाचतो त्यातले जे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते तुमचे चुकता कामा नये, एवढी काळजी तुम्ही घ्या, तर तुमच्या प्रीला धक्का लागणार नाही बघा. ओके, विशेष आहरण अधिकार जे आहे बघा, हे SDR जे आहे स्पेशल ड्रॉइंग राईट जे आहे बघा, तर याच्या संदर्भात प्रश्न आहे IMF आणि SDR याच्यावर आपल्याला रुटीन प्रश्न जे आहेत तर ते विचारले जातात. आणि एकंदर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 1969 मध्ये SDRची निर्मिती केली होती, हे बरोबर आहे. त्याच्या निर्मितीच्या वेळी चलने सोन्याशी जोडलेली होती, अमेरिकन डॉलर हे प्रमुख राखीव मालमत्ता होतं, हेही बरोबर आहे. SDRची व्याख्या मूलतः जगाच्या चलनातील एका बास्केटच्या मूल्य इतकी केली गेली होती बघा. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जी बास्केट जन्माला आलेली आहे ती बास्केट जी आहे 1973 मध्ये जन्माला आलेली आहे आणि हे जे SDR जन्माला आलं बघा तर ते जे आहे 1963 मध्ये. तर त्यावेळेस बास्केटशी त्याला कम्पेअर करणं शक्य नव्हतं कारण बास्केटच 1973 मध्ये आली, म्हणून उत्तर जे आहे फक्त अ आणि ब असं याचं उत्तर आहे बघा. सो बास्केटमध्ये काय काय आहे, अमेरिकन डॉलर आहे बघा, त्याच्यानंतर युरो आहे, चिनी युआन आहे किंवा रेनमिबी जे आहे, जपानचं येन आहे आणि ब्रिटिश पाऊंड स्टर्लिंग आहेत बघा. सो बास्केटमधले हे विदेशी चलन की ज्याच्या कंपॅरिझनमध्ये असतं, पण ही व्यवस्था 1973 मध्ये आली. देन जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्यत्वाबाबत खालील विधानांचा विचार करा. आता कोणताही देश किंवा सीमाशुल्क प्रदेश ज्याला व्यापार धोरणांच्या संचलनात पूर्ण स्वायत्तता आहे तो सदस्य होऊ शकतो. म्हणजे कुठलाही देश किंवा अशी टेरिटरी जी आहे की ज्यांच्याकडे स्वतःची स्वायत्तता आहे टॅरिफच्या बाबतीमध्ये, सो ते याचे सदस्य होऊ शकतात. केवळ सार्वभौम देश WTO मध्ये सामील होण्यास पात्र आहेत, हे चुकीचं आहे बघा. फक्त सोव्हेरियन कंट्रीज जे आहे तर त्या हिच्यामध्ये सामील होण्यास पात्र आहे. सो हे जे आहे हे चुकीचं आहे. सो इथं जे आहे पहिलं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे बघा. सो 23 मध्ये जे आहे एक जे आहे तर ते स्टेटमेंट बरोबर आहे. वरतीच उल्लेख केलेला आहे आपण की अशा टेरिटरीज की ज्यांना स्वतःची स्वायत्तता आहे तर ते हिच्यामध्ये येऊ शकतात. सो तो एक महत्त्वाचा आस्पेक्ट हिच्यामध्ये लक्षात घ्या बघा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे संरचनात्मक बेरोजगारी जे आहे बघा, स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट, ही जी आहे ही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जे आहे ग्लोबली जी होते तर त्याच्याशी संबंधित आहे. कारण याच्यामध्ये स्ट्रक्चरली जे आहे की काही कन्स्टन्स येतात की तुम्ही तुमचा जो आहे जॉब कंटिन्युएशनमध्ये कराल नाही कराल, ती केवळ विकसनशील अर्थव्यवस्थांपुरती मर्यादित आहे. तर इथं जो मुद्दा आहे केवळ विकसनशील किंवा जे आहे लिमिटेड टू डेव्हलपिंग कंट्रीज, की डेव्हलप कंट्रीजमध्ये पण स्ट्रक्चरल तुम्हाला बघायला मिळते. असं नाही होत की स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट ही फक्त डेव्हलपिंग कंट्रीज बरोबर आहे. सो उत्तर जे आहे फक्त एक जे आहे बघा फक्त अ. ओके, देन मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जे आहे बघा, तर आता आपल्याला जे आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, जेंडर इनइक्वॅलिटी याच्यावर रुटीन प्रश्न असतात बघा. आता इथं जे आहे आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान याच्याशी संबंधित निर्देशकांचा वापर करून गरिबीचं मूल्यमापन केलं जातं, बरोबर आहे.
हा व्यक्तींनी अनुभवलेल्या वंचनांचा एकाच वेळी घडण्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करतो. तसं नाही बघा, हे दुर्लक्ष नाही करत. इट इग्नोर सायमल्टेनियसली ऑफ डिप्रायव्हेशन एक्सपिरियन्स बाय इंडिव्हिज्युअल. बघा, ॲट अ टाइम वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या जात आहेत, हेल्थ, एज्युकेशन, लिव्हिंग स्टँडर्ड. तिच्यामुळे जे आहे ना की यामध्ये सगळ्या गोष्टींचा विचार होतो बघा. आणि हे कोण डेव्हलप करता येतं? संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम जो आहे, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह जे आहे 2010 मध्ये हे सुरू झालं होतं. याच्यामध्ये जे आहे गरिबीचं मोजमाप जे आहे तर ते केलं जातं. सो बेसिकली जे आहे इथं फक्त ए जे आहे ते उचलते. हे कसल्याही पद्धतीने ॲट अ टाइम जे काही डिप्रिवेशन होत आहे त्याला इग्नोर नाही करत, सगळ्यांचा विचार करतं. सो फक्त अ जे आहे. सो फक्त एवढं लक्षात ठेवा की आता MPSCचे जे पेपर आहेत किंवा ज्या पद्धतीने प्रिलिम्स होत आहेत राज्यसेवेच्या, तुम्हाला फक्त असं विचारलं जाईल की एखादी इंडेक्स आहे आणि त्या इंडेक्समध्ये कुठले निकष वापरले जातात, रँक किती आला. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपल्याला असणं अपेक्षित आहे. सेवांच्या व्यापारासंबंधी खालील विधानांचा विचार करा. सेवा ज्या आहेत बघा, अदृश्य व्यवहार जे आहेत, म्हणजे सेवा कशा आहेत ना तर इनव्हिजिबल्समध्ये येतात. सेवांच्या व्यापारामध्ये माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, परदेशातून येणारा पैसा यासारख्या क्षेत्रांचा समावेश होतो. व्यापारी तूट असूनही सेवांचा व्यापार भारताच्या चालू खात्यातील शिल्कीमध्ये सकारात्मक योगदान देतो. आता बघा 26 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, सर्व्हिसेस. भारत हा सर्व्हिसेसमध्ये जे आहे तर तो टॉपला आहे. आता CACP मध्ये पण आपण जे आहे तर ते गेलो नव्हतो. त्याचं कारण होतं की आपल्या सर्व्हिसेसला ते एंट्री देत नव्हते. सो मुद्दा एकदम क्लिअर आहे की सर्व्हिसेसला आपण तंत्रज्ञान, पर्यटन तिच्यातून, आणि आपल्याला सरप्लसमध्ये जे आहे व्यापारी तूट असते, बट स्टील सर्व्हिसेसमध्ये आपण सरप्लस असतो. दोन्ही स्टेटमेंट जे आहे तर ते योग्य आहे बघा. त्याच्यानंतर 27 नंबरचा जो प्रश्न आहे आपला, वैयक्तिक उत्पादनासंबंधीचा प्रश्न आहे बघा, पर्सनल इन्कम जे आहे. आता पर्सनल इन्कम एक सिंपल जे आहे कन्सेप्ट आहे बघा इकॉनॉमीमधली जे आहे. आणि इथं जे आहे बघा पहिला जो आपला स्टेटमेंट आहे तिच्यामध्ये वैयक्तिक उत्पन्नामध्ये व्यक्तींना मिळणारं वेतन, पगार, व्याज, लाभांश, सरकारी हस्तांतरक देयकांचा समावेश होतो. बरोबर. वैयक्तिक उत्पन्नामध्ये केवळ उत्पादक आर्थिक क्रियेतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश होतो. काय ना वरती आपण दिलं बघा, वेतन, पगार, व्याज, लाभांश, हस्तांतरण, सगळ्याच गोष्टी तिच्यामध्ये येतात. सो फक्त उत्पादक क्रियेमधून याचा समावेश होत नाही, त्याच्यामुळे फक्त अ उत्तर आहे आपलं. देन 27 नंतर 28वा प्रश्न बघा आपला, उत्पादनांच्या घटकांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. जे काही फॅक्टर्स आहे बघा इन्कमसाठीचे 4 फॅक्टर्स आपले आहेत त्यांचा विचार जो आहे. आता इथं बघा पहिलं स्टेटमेंट आहे की उत्पादनाचे घटक म्हणजे वस्तू किंवा तयार करण्यासाठी आवश्यक असणारे इनपुट आहेत. बरोबर. याच्यामध्ये जे आहे आपल्याला लेबर आलेत बघा, लँड आली, एंटरप्रिनरशिप आलं, कॅपिटल आलं, अशा सगळ्या गोष्टी. उत्पादन ही संज्ञा प्रक्रिये जी तयार वस्तूंच्या मालकीचा संदर्भ देते. आता हे स्टेटमेंट चुकीचं आहे बघा, याच्यामध्ये ओनरशिपचा कन्सर्न येत नाही. ओके, वस्तूंची मालकी जी आहे ते नाही. याच्यामध्ये जे आहे 2 गोष्टी आहेत की इनपुट दिलं, आउटपुट आलं बघा. याच्यामध्ये कसल्याही पद्धतीने ओनरशिपचा कन्सर्न नाही आहे, त्याच्यामुळे फक्त अ असं याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा, प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2015 मध्ये सुरू झाली होती बघा. आणि याच्यामध्ये आपल्याला जे आहे काय टार्गेट घेऊन आपण उतरलो होतो 29 मध्ये जे आहे बघा. आता इथं सिंपली जे आहे आपलं जे टार्गेट होतं स्किल डेव्हलपमेंट हे तर वरतीच क्लिअर करून दिलेलं आहे बघा, नावातच आहे. सो तरुणांना शैक्षणिक शिक्षणाला प्रोत्साहन देणं, तरुणांना उद्योग संबंधित कौशल्य प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र प्रदान करणे हे आपलं उत्तर आहे. आर्थिक मदतीद्वारे स्वयंरोजगार निर्माण करणं किंवा व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांचं नियमन करणं. सो उद्योग संबंधी कौशल्य प्रशिक्षण आणि प्रमाण उत्तर जे आहे तर ते 2 आहे. ADB विकास दृष्टिकोनासंबंधी खालील विधानांचा विचार करा. याच्यामध्ये बघा ADB आपल्या विकास कार्यक्रमात सर्वसमावेशकता, लवचिकता, शाश्वतता यांना प्राधान्य देते. ADB दीर्घकालीन जागतिक चिंतांपेक्षा अल्प मुदतीच्या परिणामांना प्राधान्य देते. आता बघा एक गोष्ट इथं लक्षात घ्या, तुम्ही आहे ना असे स्टेटमेंट्स येतात किंवा स्टेटमेंट बेस्ड जे प्रश्न आहेत किंवा असा प्रश्न आहे सिंपली जे आहे शाश्वतता ही जी गोष्ट आहे बघा, सस्टेनेबिलिटी ही लॉंग टर्म मध्ये विचारात घेतली जाते. आणि इथं यांनी काय म्हटलंय की अल्प मुदतीचे परिणाम, तर ते कसंही वर्क होत नाही. इथं जे आहे की इट इज ऑल अबाउट अ सस्टेनेबिलिटी, तिच्यामुळे जे आहे फक्त एक बरोबर आहे. म्हणजे काय आहे ना की दोन्ही स्टेटमेंट कॉन्ट्राडिक्ट जर होत नाही ना तर हे पण आपण बघितलं पाहिजे. जर दोन्ही स्टेटमेंट कॉन्ट्राडिक्ट होत असतील तर आपण लगेच जे आहे तिच्यावर रिॲक्ट होणं गरजेचं आहे. पण याच्याकरता तुम्ही शांत चित्ताने वाचणं अपेक्षित असतं बघा. सो इकॉनॉमीचे जे प्रश्न आहेत
त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये ज्या आहेत गोष्टी प्रॉपरली डील होणं गरजेचं आहे बघा. इकॉनॉमी आणि पॉलिटी हे जे दोन सब्जेक्ट्स आहेत आणि करंट इथं आपल्याला जे आहे मॅक्झिमम मार्क्स घ्यायचे आहेत. सो पुढचे प्रश्न बघूया. पॉलिटीचा पहिला प्रश्न बघा 31 नंबरचा जो आहे, यामध्ये लोकसभा 17 एप्रिल 1952 रोजी जी आहे ती अस्तित्वात आली होती. बरोबर आहे स्टेटमेंट. आणि पहिली बैठक लोकसभेची 13 मे 1952ला झाली होती. दोन्ही स्टेटमेंट जे आहेत तर ते योग्य आहेत बघा. एकंदर आपण जसं संविधान निर्मितीची प्रक्रिया बघतो आणि मग तिच्यामध्ये जे आहे की कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे डेट्स आपण बघतो, तर सायमल्टेनियसली आपण जे आहे आपली पहिली लोकसभा तिची पहिली बैठक या दोन्ही गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. अनुच्छेद 19(1) जे आहे बघा, हिच्यामध्ये आपल्याला संघटना स्थापन करण्याच्या हक्कांमध्ये सहकारी संस्था पण आपण स्थापन करू शकतो. 97 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट जी आहे ती महत्त्वाची आहे. संघटना स्थापन करण्याचा हक्क केवळ, हा शब्द प्रॉब्लेमॅटिक आहे, व्यापार किंवा व्यवसायात गुंतलेल्या नागरिकांना, असं काही नाही बघा, अदर दॅन व्यापार जे आहे ती लोक पण संघटना स्थापन करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळे फक्त याचं उत्तर जे आहे फक्त 1 जे आहे तर ते इथं बरोबर आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे दुसरा जो सिनॅरिओ आहे याच्यामध्ये तो म्हणजे काय की खालील विधानांचा विचार करा बघा. तर याच्यामध्ये संसद जे आहे तिच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीची तरतूद ऑस्ट्रेलियाकडून घेण्यात आलेली आहे. लोकसभा राज्यसभा यांच्यातील कायदेशीर पेचप्रसंग सोडवण्यासाठी संयुक्त बैठकीचा वापर केला जातो. ओके. आता काय होतं ना की जेव्हा एखादं ऑर्डिनरी बिल 6 महिन्यांसाठी डेडलॉक झालेलं आहे तर त्याच्याकरता आपण जे आहे जॉईंट जे आहे तर ती सभा बोलवतो बघा, जॉईंट सिटिंग जे आहे ते बोलवतो. आणि याच्यामध्ये तिसरं जे स्टेटमेंट आपलं आहे ते म्हणजे धनविधेयकांसाठी संयुक्त बैठक बोलावली जाऊ शकते. सो धनविधेयकांसाठी संयुक्त बैठक जी आहे ती बोलवली जात नाही. मनी बिल जे असतं बघा, ते मनी बिल सेंटरच्या बाबतीत प्रेसिडेंट, इकडे जे आहे ते गव्हर्नर त्यांच्या संमतीने येतं, त्याच्यामुळे तिथं जे आहे तो संबंध राहत नाही आणि मुळात जे आहे त्याच्यासाठी जे आहे गोष्टी वर्क होत नाही. दुसरी गोष्ट राहते की त्याला राज्यसभेला किंवा विधान परिषदेला तिच्यामध्ये से नाही आहे. मनी बिल जे आहे तर ते लोकसभाच डील करणार आहे, त्याच्यामुळे तिथं विषय तो येत नाही बघा. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके. सो ऑस्ट्रेलियाकडून आपण जे आहे ज्या ज्या गोष्टी घेतल्या त्याच्यामध्ये एक कॉन्करंटली समवर्ती सूची आहे. व्यापार वाणिज्य जे आहे किंवा आंतरव्यवहार जसं स्वातंत्र्य आहे बघा, स्टेट ट्रेड आणि इंटरकोर्स जे आहे, आणि जॉईंट सिटिंग जे आहे, तो सोर्सेस जे आहेत बघा आपल्या संविधानासाठीचे ते आपले परफेक्ट असले पाहिजे. सो इथं मुद्दा जो आहे तो आणि ब हेच उत्तर आहे. त्याच्यानंतर 34 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, 34 नंबरचा, भारताचे राष्ट्रपती हे भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रप्रमुख आहेत. राष्ट्रपती हे देशाचे वास्तविक कार्यकारी प्रमुख आहेत. आता बघा रियल एक्झिक्युटिव्ह जे आहे बघा तर हे कोण असतात, PM असतात, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. राष्ट्रपतींना भारताचे पहिले नागरिक म्हणून ओळखलं जातं. उत्तर जे आहे आणि क. आपल्याकडे जे आहे बघा रियल एक्झिक्युटिव्ह जे आहे तर त्यांचा सिनॅरिओ एकदम क्लिअर आहे आणि ते म्हणजे तिकडं जे आहे केंद्रामध्ये पंतप्रधान आहे, इकडं जे आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री असतात बघा. सो ती एक बाब इथ्यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 51(अ) च्या संदर्भामध्ये खालील विधानांचा विचार करा. मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्कांप्रमाणे न्यायालयाद्वारे लागू केली जाऊ शकतात का, तर नाही. आता बघा जस्टिसेबल कोण कोण आहे तर फक्त फंडामेंटल राईट, DPSP, फंडामेंटल ड्युटी, हे काही जस्टिसेबल नाही, कारण तिच्यासाठी तुम्ही काही सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्ये जाऊ शकत नाही. फंडामेंटल राईट्स करता आपण जाऊ शकतो. सुप्रीम कोर्टाला 32 आणि हायकोर्टाला जे आहे 2 to 6 अशी कलमं हिच्यामध्ये आहेत. सो हा एक मुद्दा हिच्यामध्ये लक्षात ठेवा. then दुसरं जे आहे की ती स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार आली होती, तर बरोबर आहे, स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार आली होती. उत्तर जे आहे तर ते फक्त ब जे आहे हा सिनॅरिओ याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर जे आहे नेक्स्ट वन 36 नंबर जे आहे, अनुच्छेद जे आहे बघा आर्टिकल 54च्या संदर्भात भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या निर्वाचक गटामध्ये कुणाचा समावेश होतो, लोकसभेचे निर्वाचित सदस्य. ओके. इलेक्टेड मेंबर्स ऑफ लोकसभा, इलेक्टेड मेंबर्स ऑफ राज्यसभा, इलेक्टेड मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. विधान परिषद किंवा राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य याच्यामध्ये नसतात, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य असतात. सो उत्तर अ आणि क. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे नामनिर्देशित सदस्य आहेत ते उद्या जर महाभियोग झाला तर तिथं वोटिंग करतात, हे म्हणजे रिमूव्हल प्रोसेसमध्ये राज्यसभेचे नॉमिनेट मेंबर येतात पण ते निवडणुकीला येत नाही. त्याच्यानंतर जे आहे 37 नंबरचा जो प्रश्न आहे बघा आपला, 37 नंबरचा जो प्रश्न आहे
स्टेट इलेक्शन कमिशन संबंधीचा आहे. राज्य निवडणूक आयोग जे आहे, राज्य निवडणूक आयोग सध्या जे आहे तर तो न्यूजमध्ये आहे. राज्य निवडणुकीच्या बाबतीमध्ये आपल्याला 3 स्टेटमेंट याच्यामध्ये दिलेलं आहे बघा. आता राज्य निवडणूक आयोग पंचायत नगरपालिका निवडणुकांसाठी जबाबदार असतो बघा. एवढं लक्षात ठेवा, विधानसभेसाठी जे आहे ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच काम करतं. तो प्रशासनाच्या 3ऱ्या स्तरावरील निवडणुकांचा अधीक्षण, निर्देशन, नियंत्रणाचे अधिकार वापरतो. सगळं जे आहे झेडपी, पंचायत समिती वगैरे वगैरे. भारतीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतो. हे चुकीचं आहे बघा. भारतीय निवडणूक आयोगाच्या अंडर किंवा त्याच्या थ्रू हे काम नाही होत. हा राज्य निवडणूक आयोग स्वतंत्रपणे काम करतो. तिच्यामुळे इथलं 3रं स्टेटमेंट चुकीचं आहे. अ आणि ब असे 2 स्टेटमेंट जे आहे तर ते इथं योग्य आहे. भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅग प्राथमिक घटनात्मक भूमिका त्यांची काय आहे. आता बघा, एकंदर जे आहे ना की आपला जो कॅग असतो बघा, तर कॅगचं जे काम आहे ते काय आहे. कॅगचा जर आपण विचार केला तर कॅग जो आहे बघा, तर तो आपली जे काही गव्हर्नमेंटचा जो पैसा आहे म्हणजेच पब्लिक मनी, ओके, सेफगार्ड ऑफ पब्लिक पर्स जे आहे त्याच्यावर लक्ष ठेवणं. फक्त इथं तर प्रॉब्लेम असा आहे कॅगच्या बाबतीत. चला, कॅगचं कलम काय आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्याच्याबरोबरच जे आहे की स्टेट इलेक्शन कमिशनचे कलम काय आहे तेही मला कमेंट बॉक्समध्ये ठेवा. आता इथं मुद्दा असा येतो की कॅगच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो की तो सेफगार्ड करतो पब्लिक पर्सचं, पण याच्यात दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे की कॅगच्या बाबतीमध्ये आपल्याकडं सगळं झाल्यानंतर कॅगचा रोल येतो, म्हणजे पैसे खर्च झाल्यानंतर. ही त्याच्यावर क्रिटिक होतो बघा. त्याच्यामुळे त्या गोष्टी कितपत प्रॉपरली डील होता हा मुद्दा आहे. आता बघा, आपले श्री न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या संदर्भातले प्रश्न आहेत बघा. चीफ जस्टिस जे बनलेले आहेत, 24 नोव्हेंबर 2025 रोजी भारताचे सरन्यायाधीश म्हणून ते पदावर आलेत. त्यांच्या नियुक्तीच्या अधिपत्रावर भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली, हेही बरोबर आहे. त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने जारी केली होती, हे मात्र चुकीचं आहे बघा. आता आपले जे चीफ जस्टिस असतात बघा, तर त्यांच्या नियुक्तीची जी काही हे असते ती नोटिफिकेशन जे आहे ते भारत सरकारचा जो जस्टिस डिपार्टमेंट आहे, न्याय्य विभाग, ते जे आहे जारी करतात, तर सुप्रीम कोर्ट नाही जारी करत. हां, तिथं फक्त एवढी यंत्रणा आहे की कोलेजियम सिस्टीम असते आणि त्यातल्या त्यात जे आहे की जे आता मावळते चीफ जस्टिस असतील तर ते पुढच्या सिनियर मोस्ट जजचं नाव सांगून जातात तिथं. सो तो सिनॅरिओ असतो. सो 3रं स्टेटमेंट चुकीचं आहे. अ आणि ब हेच याचं उत्तर आहे बघा. त्याच्यानंतर CBI जे आहे कुणाच्या अंतर्गत काम करतं. आता CBI पण मधून न्यूजमध्ये असतं, तसं CBI पेक्षा जास्त जे आहे EDने आता जागा घेतली आहे. सो CBI जे आहे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल, मिनिस्ट्री ऑफ पर्सनल, पेन्शन अँड पब्लिक ग्रीव्हियन्सेस, ओके. सो CBI कार्मिक विभागाच्या अंतर्गत काम करतं बघा. सो गृह मंत्रालयाचा भाग हा नाही आहे. सो तो जो आहे बघा तक्रार निवारण आणि त्याच्या अंतर्गत हे डील करत जातं. त्याच्यानंतर जे आहे 41 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, लोकपालाच्या संदर्भामध्ये जे आहे की लोकपालच्या संदर्भामध्ये लोकपालची स्थापना लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 अंतर्गत झालेली आहे. कायदा लागू झाल्यानंतर भारताच्या लोकपालनं तात्काळ कामकाज सुरू केलं. हे फार चुकीचं आहे बघा स्टेटमेंट. कारण कायदा पारित झाला होता, पण पहिल्या लोकपालांची नियुक्ती अलीकडच्या काळात झालेली आहे, ती लगेच नव्हती झाली. सो कायदा अस्तित्वात आला होता, परंतु लोकपालचं काम जे आहे ते काही लगेच सुरू झालं नाही. लोकपालचं अधिकार क्षेत्र जे आहे अ, ब, क, ड या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांवर आहे. सो सगळेच क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 सगळ्यांसाठी हे आहे. त्याच्यामुळे अ आणि क असायचं उत्तर आहे बघा. सो ही एक बाब लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे पोस्ट ऑफ लोकसभा स्पीकर ट्रॅडिशनली गिवन टू विच ऑफ द फॉलोइंग. आता बघा, स्पीकरची जी पोस्ट असते ती ट्रॅडिशनली कुणाला दिली जाते. आता एकतर जे आहे स्पीकर जे असतात बघा, तर ऑब्वियसली सत्ताधारी पक्ष जे असतात त्यांना दिली जाते की त्यांच्या आघाडीमधून किंवा रुलिंग पार्टी ऑर अलायन्स. म्हणजे जसं आता NDA आहे समजा, तर NDA मध्ये BJP हा मुख्य पक्ष आहे, बाकीचे घटक पक्ष आहेत त्याचे. सो इथं जे आहे मेंबर ऑफ रुलिंग पार्टी ऑर अलायन्स जे आहे बघा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि दुसरी गोष्ट अशी असते की स्पीकर ट्रॅडिशनली हा पण एक मुद्दा आहे की जी खूप सिनियर व्यक्ती आहे जास्तीच्या टर्म्स. कारण हे काय असतं ना की सभागृहाचे सगळे नियम, कामकाज खूप चांगल्या पद्धतीने माहीत असलेली व्यक्ती इथं लागते, म्हणून सिनियर लोक जे असतात त्यांना हे दिलं जातं. पण हे असे नियम नाही आहेत, ही एक प्रथा आहे, त्यात प्लस मायनस होऊ शकतं. सो 3 उत्तर आहे याचं.
1946च्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जे आहे, राज्य सूचीतून समवर्ती सूचीमध्ये 5 गोष्टी ज्या आहेत त्या आपण टाकल्या होत्या. मग हिच्यामध्ये वजन माप बरोबर आहे, वन्य प्राणी बरोबर आहे, बघा पोलीस नाही, पोलीस हे ऑलरेडी राज्य सूचीचा भाग आहे, न्याय प्रशासन जे आहे. सो इथं जे आहे अ ब ड जे आहे बघा, तर हे आपलं तर आहे 43 मध्ये जे आहे. आता मग बाकीच्या गोष्टी काय आहे की इथं एकंदर बघा 5 विषय जे होते. मग याच्यामध्ये एक आहे एज्युकेशन, टोटल जर 5 बघितले, एज्युकेशन, फॉरेस्ट, वेट अँड मेजर जे आहे बघा, प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड लाईफ आणि जे आहे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस, असे 5 विषय जे आहेत ते गेले होते. ते 47 होते आधी, ते 52 झालेले आहेत. देन 44 जे आहे बघा, खालीलपैकी कोणत्या धार्मिक समुदायांना केंद्र सरकारने सुरुवातीला अल्पसंख्याक समुदाय म्हणून सूचित केलेले आहे. सो 44 नंबर जो आहे, तर हिच्यामध्ये बघा एकंदर जैन समुदायाचा समावेश नंतर झाला. ओके, केंद्र सरकारने सुरुवातीला असं विचारलेलं आहे तुम्हाला, तर जैन समुदाय जो आहे तो नंतर आला बघा याच्यामध्ये, त्याच्या आधी नव्हता. म्हणून प्रश्न जो आहे तर इनिशियली असा आहे, म्हणून उत्तर जे आहे तर ते 2 आहे, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी, आणि नंतर सगळ्यात शेवटी जैन याच्यामध्ये ॲड झालं बघा. सो भारतीय संविधानातील अनुच्छेद 50 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. आता 50A जे आहे बघा, 350A हे कशाशी संबंधित आहे, तर प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून भाषेची जी तरतूद आहे बघा, तर त्याच्यासाठी जे आहे बघा की आपण प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये ते आपल्या मातृभाषेतून दिलं पाहिजे, असा कन्सर्न याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. सो 45चं उत्तर जे आहे तर ते 2 आहे. आता बघा बरेचसे जे प्रश्न होते तर ते याच्यामधले जे आहेत तर ते ट्रिकी होते, किंवा तुम्ही जर नीट वाचलं तरी पण तुम्ही शांतचित्ताने सोडवलं तर तुम्हाला चांगला स्कोर देऊ शकतील असे होते. सो सर्वांनी जे आहे खूप कीनली जे आहे या गोष्टींकडे बघा आणि गोष्टी ज्या आहे प्रॉपरली करण्याचा प्रयत्न करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हे कम्पेअर करू नका की मार्क्स बघून जे आहे डिप्रेस होणं. तुम्ही प्रत्येक टेस्टचा ॲनालिसिस करून तिच्यामध्ये काय चांगलं करता येईल, कुठं काही इश्यू येतो आहे का, आणि तुमचा जर काही कन्सर्न असला तर येऊन भेटा, आपण तो सॉर्ट आउट करू. ओके. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा परीक्षाबाबत जे आपली दुसरी टेस्ट जी झाली होती, तर यातील जे इतिहास या विषयाचे जे प्रश्न आहेत तर त्यांचं ॲनालिसिस किंवा जे आन्सर्स वगैरे जे आहेत ते आपण बघणार आहेत. त्यातला जो पहिला प्रश्न आहे बघा 46 नंबरचा जो प्रश्न, लॅब्सचा सिद्धांत किंवा दत्तक विधान नामंजूर. ओके, लॉर्ड डलहौसी यांची पॉलिसी असणारी किंवा खालसा धोरण ज्याला आपण म्हणतो, अनेक संस्थांना वगैरे खाली म्हणजे खालसा यामध्ये करण्यात आलं. तर लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळात हे अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले. ऑब्व्हियसली आता सांगितलं लॉर्ड डलहौसी यांच्यानंतर कॅनिंग गेली. ओके, संबळपूर हे या सिद्धांताअंतर्गत खालसा केलेले पहिले राज्य होतं. संबळपूर होतं का बरं? संबळपूर नाही, तुम्हाला माहिती आहे सातारा पहिला असेल, बरोबर. इथं तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये काय पाहिजे तर डलहौसी पाहिजे बघा. दोन्ही विधानं चुकीचे आहेत बघा. तिसरं विधान जे आहे, हा सिद्धांत केवळ आश्रित संस्थानांना लागू होता. हा सिद्धांत केवळ आश्रित संस्थांना लागू होता असं काय आहे का? तर असं काही नाही. आश्रित नसलेल्या संस्थानांना देखील ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लागू होते बघा. कोणती विधानं बरोबर आहेत, बरोबर नाहीत असं विचारले, 3 विधानं बरोबर नाहीत बघा. बरोबर, अ, ब आणि क, ऑल ऑफ द अबव आर रॉंग स्टेटमेंट. थोडक्यात म्हणजे रॉंग स्टेटमेंटच तुम्हाला इथं विचारलेली आहेत, बरोबर नसलेली. ओके. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे की 1857चा उठाव, त्याबद्दल खालील विधानं दिलेली तुम्हाला काय. नानासाहेबांना जौनपूर येथे पेशवा घोषित करण्यात आले. तर नानासाहेबांना जौनपूर येथे नव्हतं केलं, कानपूर येथे केलं. शब्दामध्ये कन्फ्यूज केले बघा, तसा विचार केला. कुंवर सिंग हे अवध प्रदेश, जगदीश कुंवर सिंग जे आहेत बघा बिहारमधले जमीनदार आहेत. अवध म्हणजे यूपीमध्ये आलं. परत एकदा हे देखील विधान बरोबर आहे. दोन्ही अ ब दोन्ही विधानं चुकीची आहेत बघा. कन्सिडर द, हा म्हणजे 2 स्टेटमेंट दिलेत बघा आणि याच्यामधलं जे आहे बरोबर विधानं निवडायची. बरोबर, आता कोणतंच विधान जे आहे ते बरोबर नाही आहे, ट्रू. परत एकदा नायदर ए नॉर बी आर ट्रू. ओके, दोन्ही विधान चुकीची आहेत. नानासाहेब कानपूर येथे त्यांना पेशवा जाहीर केलं. तर बाजीराव सेकंड यांचे जे दत्तक पुत्र असतील, बरोबर, ज्यांनी स्वतःला कानपूर येथे पेशवा डिक्लेअर केलं. तर 1857च्या बंडामधले काय लिडरशिप आहेत बघा हे. त्याच्यानंतर जगदीश कुंवर सिंग जे आहेत ते बिहार प्रांतातले जमीनदार असतील, ते अवध दिलेलं होतं. ते दोन्ही विधान चुकीचे, नायदर ए नॉर बी. ओके. 48 नंबरचा क्वेश्चन बघा, ॲनी बेझंट यांच्या होम रूल लीग बाबत काही विधानं दिलेत.
आणि ॲनी बेझंट यांनी टिळकांनंतर त्यांची लीग सुरू केली. जोसेफ बॅप्टिस्टा हे लीगचे पहिले अध्यक्ष होते. या चळवळीने पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली असे काही विधान. आता तुम्हाला हे माहिती आहे की पूर्ण स्वातंत्र्याची ही मागणी आहे जी ती मागणीच मुळात जे आहे तर ते 1929 नंतर आहेत. म्हणजे विधान सरळ सरळ चुकीचं आहे बघा. म्हणजे तुम्हाला इथं बरोबर विधान जर म्हणलं तर जिथं जिथं आहे बघा हे विधान बरोबर चुकीचं आहे. किंवा जोसेफ बॅप्टिस्टा जे आहेत ते लीगचे अध्यक्ष आहेत, पण ती जी लीग आहे तर ते ॲनी बेझंटांनी सुरू केलेल्या लीगचे ते अध्यक्ष नाही आहेत. तर ते कशाचे अध्यक्ष आहेत? टिळकांनी जे स्थापन केलेली होती लीग तर टिळकांनी स्थापन केलेल्या लीगचे अध्यक्ष जोसेफ बॅप्टिस्टा असतील. त्यामुळे विधान जे आहे पण विधान जे आहे ते चुकीचं आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला एकच म्हणजे तुम्हाला हे अगदी माहीत नसलं की ॲनी बेझंट यांनी लीग आधी होम रूल लीग आधी सुरू केली ती का टिळकांनी. तर ॲक्च्युअलमध्ये टिळकांनी आधी सुरू केली ती, नंतर ॲनी बेझंटांनी. विस्तार जो आहे तर तो ॲनी बेझंटांचा देशभर दिसेल, पण संघटन टिळकांचं मजबूत होतं. ॲनी बेझंट यांनी टिळकानंतर त्यांची लीग सुरू केली. फक्त अविधान जे आहे तर ते बरोबर विधान आहे. ओके. त्याच्यानंतर बघा 49 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा 49. मंदिरं दिलेली आहेत तुम्हाला आणि मंदिरांची कालानुक्रमे मांडणी करा आणि खाली दिलेल्या जे संकेतांकित किंवा जे पर्याय दिलेत थोडक्यात त्यातून योग्य उत्तर निवडायला तुम्हाला सांगितलेले आहेत बघा. ओके. ज्याच्यामध्ये बघा तुम्हाला बृहदेश्वराचं मंदिर आहे, गंगईकोंडा चोलापुरम. आता तुम्हाला ही जी मंदिर आहेत बघा पर्टिक्युलरली हे गंगईकोंडा चोलापुरम प्रसिद्ध असल्यामुळे जे आहे म्हणजे सध्या चर्चेत असल्यामुळे पंतप्रधानांनी जे राजेंद्र चोला आहेत बघा, राजेंद्र चोला यांचं नॅव्हल एक्सपिडिशन जे साऊथ ईस्ट एशिया किंवा आग्नेय आशियामध्ये झाले त्याला 1000 वर्ष पूर्ण झाल्यामुळे जे आहे तर इथला फोटो वगैरे पण टाकला होता. त्यांचे जे वडील असतील त्यांनी बांधलेलं मंदिर असेल बृहदेश्वर म्हणजे राजराजा चोला. ओके. तर ऑब्व्हियसली 1 नंतर 2 येणार आहे. या गोष्टी तर तुम्हाला माहिती पाहिजे बघा. आणि हे सगळं कधीच आहे? हे रफली अराउंड 1000 AD नंतरच्या गोष्टी. महाबलीपुरम शुअर मंदिर किंवा सप्त पॅगोडा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या कधीच्या आहेत? या शुअर टेम्पल्स वगैरे जे आहेत तर ते पल्लवांच्या काळातले तुम्हाला बघायला मिळतील. ऑब्व्हियसली इथं जे बघा योग्य उत्तर जे तुम्हाला निवडायचं आहे बरोबर. इथं जे तुम्हाला सांगितलं की 1 नंतर 2 असेल, इथं बघा 1 नंतर 2 कुठे इथं आहे बघा. 1 नंतर 2 आहे का? इथं नाही आहे. इथं 1 नंतर 2 आहे का? नाही. इथं 1 नंतर 2 आहे बघा बरोबर. म्हणजे पहिलं उत्तर का नाही आहे जसं सांगितलं की 1000 AD आणि पल्लवांचा रिप्लेसमेंट चोलांनी केलेली आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली 3-4 जे आहे तर ते 1-2 च्या आधी येईल. म्हणजे 1-2 त्यांच्या नंतर येईल बघा. तुम्हाला काला नव्हे पल्लव आधी असतील मग चोल असतील. ऑब्व्हियसली 3-4 ज्या गोष्टी असतील बघा त्या 3-4 गोष्टी ज्या आहेत त्या आधी असल्या पाहिजे, 1-2 नंतर असल्या पाहिजे. त्यात पण 1 आधी असेल 2 नंतर असेल असा एकमेव पर्याय राहतो. म्हणजे तुम्ही महाबलीपुरमची शुअर टेम्पल्स म्हणलं पल्लवांच्या म्हणजे 7व्या शतकातले आहेत बघा. हे शुअर टेम्पल्स रथ मंदिर त्यातनंच पुढं बघा सप्त पॅगोडा वगैरे हे शुअर टेम्पल्स आधी, त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे सप्त पॅगोडा आहे किंवा त्याच्यानंतर तुम्हाला महाबलीपुरमची शुअर टेम्पल्स बघायला मिळतील, मग बृहदेश्वर बघायला मिळेल आणि मग त्याच्यानंतर गंगईकोंडा चोलापुरम. त्यामुळं 4, 3, 1, 2 असं जे आहे बघा तर ते याचं करेक्ट आन्सर जे आहे ते असेल ऑप्शन नंबर 4 जे असेल ते 49 नंबरच्या क्वेश्चनचं. त्यामुळं राईट आन्सर जे आहे ते असणार आहे बघा. ओके. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 50. फ्लूड कमिशन जे आहे ते कोणत्या चळवळीशी संबंधित आहे असं तुम्हाला विचारलं बघा. जसं आत्ताच्या पण रिसेंटली एक्झामला कमिशनवर आधारित प्रश्न होतात. फ्लूड कमिशन जे आहे तर बेसिकली ते काय बंगाल प्रांतामधले लीगचं जे 37 नंतर जे सरकार आलं बघा फजलुल हक यांचं तर यांनी जमीनदारी उच्चाटनासाठी पर्टिक्युलरली बघा लँड रिफॉर्म्सच्या संदर्भातलं हे कमिशन होतं जे फ्लोड यांच्या नेतृत्वात जे आहे केलं होतं. जे कशाच्या रिलेटेड बघा ते भागा चळवळीच्या निगडीत तुम्हाला दिसून येतं. ते भागा चळवळ जे आहे त्याच्या निगडीत असणारं फ्लोड कमिशन जे आहे तर ते ऑप्शन नंबर 4 परत एकदा याचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा 51 नंबर. हडप्पा बाबत खालील विधानांचा विचार करा. RD बॅनर्जी आता पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे बघा. RD बॅनर्जी यांनी या स्थळाचं उत्खनन केलंय का? नाही. हडप्पा म्हणलं तर तुम्हाला मी डॉक्टर सांगतो डॉक्टर दयाराम साहनी जे आहेत यांनी ते उत्खनन केलं होतं.
बरोबर उत्तर जे आहेत ना याच्यामध्ये ऑब्विसली जिथं जिथं आहे बघा ते कुठंच येणार नाही बघा. एकच उत्तर राहतं की हडप्पावासीय टायग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांच्या प्रदेशातील म्हणजे मेसोपोटेमियाच्या प्रदेशातील व्यापार करायचे का? करायचे. सतलज नदीच्या काठावर हडप्पा आहे का? हडप्पा सतलज नदीच्या काठावर नाही. हडप्पा रावी नदीच्या काठावर तुम्हाला दिसून येईल. ओके. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जो क्वेश्चन म्हणजे आन्सर जे बघितलं बघा फक्त क ओनली सी इज फक्त बरोबर उत्तर असेल की सी फक्त बरोबर असेल. भक्ती चळवळीबाबत खालील विधानांचा विचार करा. ओके. यामध्ये कर्मकांडाऐवजी वैयक्तिक भक्तीवर जे आहे तर ते भर देण्यात आला. बरोबर आहे बघा. हे तर वैशिष्ट्य आहे भक्ती चळवळीचं. ही चळवळ जातीय उतरंडीच्या विरोधात आहे का? ऑब्विसली बघा की जातीय व्यवस्था जी आहे ते नाकारलेली भक्ती चळवळी तुम्हाला दिसेल. या चळवळीने मूर्तीपूजा पूर्णपणे नाकारलेत आहे. ॲबस्ट्रॅक्ट जिथे येतं बघा ते स्टेटमेंट रॉंग असतं. सगळी म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सगुण निर्गुण असे दोन प्रकार बघायला मिळते बघा की ज्याच्यामध्ये निर्गुण निराकार ईश्वर. बरोबर. असे पण लोक असतील की जे मूर्तीपूजा नाही म्हणणार पण काही सगुण लोक पण असतील जे म्हणतात ईश्वर साकार आहे सगुण आहे तर ते मूर्तीपूजा नाकारणार नाहीत. पूर्णपणे नाकारली का? तर पूर्णपणे नाही नाकारली. बरोबर उत्तर परत एकदा विचारलेलं तर आणि ब जे आहेत बरोबर ते फक्त बरोबर उत्तर असतील. क जे आहे तर ते चुकीचं असेल बघा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन असेल बघा 53 नंबरचा मौर्य प्रशासनाच्या संदर्भात कोणती कोणती विधान तुम्हाला दिले बघा. महसूल वसुलीसाठी समहर्ता जबाबदार असेल. सन्निधाता म्हणजे ट्रेजरर असेल कोठारांचे जे आणि चंद्रगुप्त मौर्याच्या काळापासून धम्म महामात्रा जे आहेत ते असतील तर हे चुकीचे आहे. धम्म वगैरे हे संकल्पना सगळं कुठून सुरू होईल? अशोकापासून सुरू होईल. त्यामुळं क विधान ऑब्विसली चुकीचे आहे. आता समजा हे तुम्हाला माहिती नाही बघा. ओके. तर क विधान जिथं जिथं आहे बघा सगळीकडे जरी तुम्ही बघितलं क तरी तुम्ही डायरेक्ट आन्सर पाहिजे म्हणजे सन्निधाता समहर्ता ह्याच्यावर ऑलरेडी पण प्रश्न विचारून झालेत बघा आयोगाकडनं UPSC असेल किंवा राज्यसेवेकडनं देखील त्याच्यावर एन्शियंट याच्यावर सन्निधाता आणि समहर्ता या दोन अधिकाऱ्यांवर प्रश्न विचारून झालेले आहेत. तर ते आणि ब जे आहे ते याचं करेक्ट आन्सर असेल. 54 नंबरचा क्वेश्चन जो बघा खाली दोन विधानं दिली आहेत. एक विधान दुसरे कारण आहे. असर्शन रिझन टाईपचा क्वेश्चन आहे. मुघल साम्राज्य मूळतः लष्करी राज्य होतं. इट वॉज अ मिलिटरी स्टेट असं ते तुम्हाला दिलेलं आहे. बरोबर आहे. मिलिटरी स्टेटच आहे. मध्ययुगीन काळातली सगळी साम्राज्य मिलिटरी स्टेटच आहेत. बरोबर. मिलिटरी स्टेट म्हणजे काय? जे त्याच्या द वायटॅलिटी ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट सिस्टीम इट वॉज डिपेंडेड ऑन मिलिटरी पॉवर. जोपर्यंत लष्करी ताकद टिकून येते त्याच्यावर हे सगळे शासन करतात. वेलफेअरच्या गोष्टी लोककल्याणाच्या गोष्टी मग हे करत नाहीत का? तर करतात. पण साम्राज्य टिकूनच मुळात लष्करी ताकदीवर असणं यालाच म्हणतात तुम्ही मिलिटरी स्टेट. तर हे रिझन जे दिलेले की वायटॅलिटी ऑफ द डेव्हलपमेंट इट डिपेंडेड ऑन मिलिटरी पॉवर हेच ह्याचं रिझन आहे. त्यामुळे दोन्ही जे आहेत बोथ ए अँड आर आर ट्रू अँड आर इज दी करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. ओके. बऱ्याच वेळा असतं की हिस्ट्री विधान बरोबर असतं पण पहिल्या विधानाशी त्याचा काही संबंध नाही. पण तसं नाही इथं. याला का मिलिटरी स्टेट म्हणतात तर त्याचं कारण हेच की साम्राज्याची जी शक्ती आहे म्हणजे साम्राज्याचं जे स्वरूप आहे किंवा मुळात जे साम्राज्य आहे ते लष्करी ताकदीच्या जीवावर टिकून आहे का? तर आहे. म्हणून तर बोथ ए अँड आर आर ट्रू अँड आर इज दी करेक्ट म्हणजे रिझन इज दी करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ असर्शन म्हणजे विधान एक जे असेल ऑप्शन तर ते तुमचा करेक्ट आन्सर असेल. 55 नंबरचा क्वेश्चन बघा नेक्स्ट. एक व्यक्तिमत्व आयडेंटिफाय पर्सनॅलिटी त्या टाईपचा प्रश्न आहे बघा की त्यांनी कलकत्ता विद्यापीठात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवली आणि कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश वगैरे घेतला. महाविद्यालयात असताना एक सामाजिक कार्यकर्ते होते. डॉन सोसायटी सर्वंट्स ऑफ इंडिया गोखलेंनी जी स्थापन केली 1905 तर इथं देखील यांनी प्रवेश घेतलेला. ब्रिटिश शिक्षणावर बहिष्कार टाकण्यासाठी बिहार विद्यापीठाची सहस्थापना केली. तसंच असहकार चळवळीमध्ये समावेश होण्यासाठी वकिलीची कारकीर्द वगैरे सोडली. आता इथं बघा तुम्हाला दिसून सुभाषचंद्र बोस कधी वकील नव्हतेच बघा. बरोबर. आणि सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीमध्ये देखील CR दास यांचा काही संबंध नाही. बिहार विद्यापीठाचे सहसंस्थापक तुम्ही म्हणता आपले पहिले प्रेसिडेंट राजेंद्र प्रसाद यांना ओळखता तुम्ही. राजेंद्र प्रसाद जे असेल ते याचं
करेक्ट आन्सर असेल. माहीत असावं की जे सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीमधून घडलेले, डॉन सोसायटीशी निगडीत असलेले बिहार विद्यापीठाचे सहसंस्थापक बिहार विद्यापीठाच्या संस्थापनेमध्ये गांधीजींचं पण नाव आहे. ओके, गांधीजींच्या सहस्थापनेमध्ये त्यांनी हे सगळं केलं होतं. तर राजेंद्र प्रसाद 2 नंबर जे असेल ते याचं करेक्ट आन्सर असेल. त्याच्यानंतर बघा खालील विधानांचा विचार करा. 1942च्या छोडो भारत आंदोलनानंतर अनेक काँग्रेस नेत्यांना अटक करून अहमदनगरच्या तुरुंगात जे आहे, आताचं जे अहिल्यानगर आहे या, तेव्हा ते अहमदनगर त्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. ऑब्व्हियसली बघा सगळ्यांना तिथं ठेवलं होतं. जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या गांधीजींना सोडून गांधीजींना इथं तुम्हाला माहिती आहे आगा खान पॅलेसमध्ये वगैरे ठेवलं होतं पुण्यामध्ये. नेहरूंनी इथंच जे आहे ते डिस्कवरी ऑफ इंडिया वगैरे लिहिलं होतं. प्रसिद्ध पुस्तक आहे बघा. ओके, यामध्ये जी.बी. पंत, सरदार पटेल, मौलाना आझाद यांसारख्या प्रमुख नेत्यांचा सगळ्यांनाच इथंच ठेवलं होतं बघा. फक्त गांधीजी जर सोडले, मी तुम्हाला सांगितलं प्रमुख नेत्यांमध्ये, ऑब्व्हियसली सुभाषचंद्र बोस इथं नसणारच आहेत. तेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी 39 मध्येच काँग्रेस सोडून फॉरवर्ड ब्लॉक वगैरे स्थापन करून आता 42च्या वेळेस ते तुम्हाला माहिती आहे की ते सिंगापूरमध्ये वगैरे असते. ओके, तर तिन्ही विधान जे आहेत तिथं दिलेले, ते तिन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहे. बरोबरच विचारले बघा. अ, ब, क तिन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे बघा, जोड्या कोणती जोड्या दिलेल्या आहेत तुम्हाला, कोणती जोडी जी आहे ती योग्यरित्या जुळलेली आहे असं विचारले. देव समाज. ओके, देव समाजाची स्थापना जी आहे बघा, शिवनारायण अग्निहोत्री. ओके, अग्निहोत्री यांनी केलेली तुम्हाला बघायला मिळेल. पण हे बनारसमध्ये केली का, तर बनारसमध्ये नाही, हे लाहोरमध्ये केलेली तुम्हाला दिसून येईल बघा. लाहोरमध्ये केलेली तेव्हा भारत धर्म महामंडळ. आता भारत धर्म महामंडळ जे आहे तर ते हरिद्वारमध्ये आहे. ओके, त्यामुळे हे देखील चुकीचं आहे, हे देखील चुकीचं आहे बघा. सनातन धर्म रक्षणी नावाची जी संस्था आहे ती मात्र कलकत्त्यामध्ये आहे. हे विधान बरोबर आहे बघा, किंवा ही जोडी बरोबर आहे. राधास्वामी सत्संग. आता हे राधास्वामी सत्संग जे हे मला वाटतं UP रिजनमध्ये जे आग्र्यामध्ये वगैरे जे आहे, तर हे राधास्वामी सत्संगाचे हेडक्वार्टर तुम्हाला दिसून येईल. हे परत एकदा लाहोर येणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 3 जे असेल सनातन धर्म रक्षणी, हे कलकत्त्यामध्ये स्थापन झालेली एक संस्था तुम्हाला दिसून येईल. ओके, मला वाटतं 1891च्या आसपास जे आहेत हे सगळं स्थापन वगैरे झालेलं होतं सनातन धर्म रक्षणी. ऑप्शन नंबर 3 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे 58 नंबर, युद्ध आणि त्याच्यापेक्षा गव्हर्नर जनरल. म्हणजे मला वाटतं अशा स्वरूपाचा प्रश्न सध्या कंबाईनला देखील विचारून गेला, राज्यसेवा देखील याच्यावर विचारू शकते. पहिलं अँग्लो सिख वॉर जे बघा, लॉर्ड हार्डिंज जे असतील तेच याचे गव्हर्नर जनरल आहेत बघा. योग्य जोड्या विचारलेल्या आहे. म्हणजे पहिल्याला अला 1 जे आहे बघा, म्हणजे इथं डायरेक्ट तुम्ही 2 उत्तरापर्यंत येता. आणि मग बला 2 का 3, तर पहिलं अँग्लो अफगाण वॉर जे म्हणजे हे पहिलं अँग्लो अफगाण वॉर जे तुम्हाला माहिती आहे की 1838-42च्या आसपास जे ते घडलं. लॉर्ड ऑकलंडच त्यावेळेस जे आहे तर ते गव्हर्नर जनरल असतील. आणि अँग्लो बर्मीज वॉर जे झालं तिथं ॲमहर्स्ट असतील बघा. म्हणजे ॲमहर्स्ट म्हणजे बघा बेंटिक यायच्या आधीचे 1824च्या आसपास जे असेल तर ते अँग्लो बर्मीज वॉर असेल. बेंटिक येण्याच्या आधीची गोष्ट. मग बेंटिक येण्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे की लॉर्ड ॲमहर्स्ट जे आहेत तर ते बेंटिकेचे. म्हणजे गव्हर्नर जनरल सगळेच लक्षात किंवा सगळ्याच्याच वेळेस सगळ्या घटना लक्षात राहू शकतात का, तर ऑब्व्हियसली नाही लक्षात राहू शकत बघा. पण ॲमहर्स्ट जे आहे ते बेंटिकेच्या आधीच्या, म्हणजे बेंटिक प्रसिद्ध आहेत बघा. बेंटिक जसं तुम्हाला माहिती आहे की सतीबंदीसाठी प्रसिद्ध आहेत. युटिलिटरिनिझम जे आहे बघा इथिक्समधलं तुमचे, त्यासाठी म्हणून बेंटिक प्रसिद्ध आहेत. म्हणजे त्या फिलॉसॉफीमध्ये ते इन्स्पायर वगैरे होते. याच बेंटिक यांच्या कालखंडाच्या आधी जे आहेत हे ॲमहर्स्ट होते. आणि मग बर्मीज वॉर जे किंवा अँग्लो सिख वॉर खूप नंतरच्या काळात आहे बघा. बरोबर 48-49 ही अँग्लो अफगाण वॉर इथं आहे बघा. तर ऑब्व्हियसली सगळ्या जोड्या जे आहेत ते समोरासमोरच या प्रश्नामध्ये दिले. म्हणजे 1, 2, 3 जे आहे ते जे याचं करेक्ट आन्सर असेल बघा. 58 जे राईट आन्सर असेल ते ऑप्शन नंबर 2 जे आहे ते असेल. त्याच्यानंतर बघा ओके नेक्स्ट जो क्वेश्चन आहे परत एकदा व्यक्तिमत्व ओळखा स्वरूपाचा आहे. इज इंडिया लाईटली टॅक्स मँचेस्टर सिंट. आता हे मला वाटतं मागं जे आहे हा अशा स्वरूपाचा जे आहे या पुस्तकाच्या रिलेटेड आपण प्रश्न बघितला होता बघा क्लासरूममध्ये पण, की मँचेस्टर इंटरेस्टेड इन इंडिया. बरोबर, जे तुम्हाला सांगितलं की मँचेस्टर जे आहे तर भारत हा कापड व्यवसायासाठी प्रसिद्ध असणारा आणि मँचेस्टर देखील कापड व्यवसायामध्ये प्रसिद्ध असणारा शहर आहे बघा ब्रिटनमधलं. तर इवन तुम्हाला हे पण सांगितलं होतं की मँचेस्टरच्या गिरणी कामगारांनी केलेल्या मागणीवरनं भारतात पहिला फॅक्टरी ॲक्ट वगैरे आला. 1882 मध्ये दुसरं केलं. हंटर आयोगाचे सदस्य होते. बरोबर, हे ऑब्व्हियसली काशीनाथ
त्र्यंबक तेलंग, ओके, KT तेलंग जे आहेत ते हंटर कमिशनचे मेंबर आहेत, न्यायमूर्ती राहिलेले आहेत. हेच जे आहेत तर त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. ओके, ऑप्शन नंबर 4 त्यामुळे याचं करेक्ट आन्सर. हा क्वेश्चन जे आहे ते आपण क्लासरूममध्ये पण बघितलेला बघा. ओके, सिंधू संस्कृतीतील मुद्रा यावर कोणत्या झाडाचा आकार आढळतो बघा. पिंपळ जे आहे बघा. परत एकदा जसं मी तुम्हाला सांगितलं की बुल अँड लायन फिगर्स जे आहेत ह्या आपल्या मायथॉलॉजीमध्ये किंवा आपल्या हिंदुइझममध्ये असेल किंवा जैनिझममध्ये असेल, आपल्या बुद्धिझममध्ये असेल, या सगळीकडे एक महत्त्व आहे. असा जसा प्राण्यांच्या मोठीवर प्रश्न आहे तसा कदाचित येणाऱ्या काळात पिंपळावर येऊ शकतो असं तुम्हाला ते सांगितलं होतं. आणि पिंपळाचं झाड जे आहे तर ते मुद्रांवरती हडप्पा किंवा सिंधू संस्कृतीच्या मुद्रेवर आढळतं असं तुम्हाला सांगितलं होतं. पिंपळ, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर जे आहे ते असेल. हे सगळे आपण बघितले बघा इतिहास या विषयाचे प्रश्न. धन्यवाद. सो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जी आजची आपली दुसरी टेस्ट होती त्या दुसऱ्या टेस्टमध्ये जे जॉग्राफीचे आणि एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन्स आहेत ते या ठिकाणी बघायचे आहे. चला तर सुरुवात करूयात. क्वेश्चन नंबर जो 61 आहे या क्वेश्चन नंबर 61 पासून आपले जॉग्राफीचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी होते. इथे तुम्हाला प्रश्न क्रमांक 61 मध्ये 3 स्टेटमेंट दिले होते. जोजिला खिंडीस काश्मीरचे मुख्य प्रवेशद्वार असे म्हटले जातात. जोजिला खिंड काश्मीर खोऱ्याला लडाखशी जोडते आणि कुमाऊ हिमालय, गंगा व काली या 2 नद्यांच्या दरम्यान स्थित आहे. सो भारताच्या प्राकृतिक भूगोलावरचा हा प्रश्न होता. जोजिला खिंड जर का तुम्ही बघितली तर त्या ठिकाणी श्रीनगर पासून पुढे लेहकडे जाताना लागते. त्याच्यामुळे पहिलं जे आहे ते काश्मीरचे मुख्य प्रवेशद्वार हा पहिलं विधान चुकीचं आहे. का? कारण की काश्मीरमध्ये प्रवेश करताना बनिहाल खिंड लागते आणि बनिहाल खिंडीला आपण काय म्हणतो, काश्मीरचे प्रमुख प्रवेशद्वार असं म्हणतो. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे ते तुमचं चुकीचं आहे. दुसरं स्टेटमेंट बघा, जोजिला खिंड काश्मीर खोऱ्याला लडाखशी जोडते. अगदी बरोबर आहे. जसं तुम्हाला सांगितलं की लेह पासून पुढे जाते, श्रीनगरपर्यंत जाते. सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे. आणि पुन्हा तिसरं विधान जे आहे की कुमाऊ हिमालय, गंगा व काली या 2 नद्यांच्या दरम्यान स्थित आहे, तर चुकीचं आहे. आपण जे प्रादेशिक वर्गीकरण करतो हिमालयाचं त्यामध्ये सतलज नदी आणि काली नदी या 2 नद्यांच्या दरम्यानचा जो प्रदेश आहे त्याला आपण जनरली काय म्हणतो, कुमाऊ हिमालय असं म्हणतो. त्याच्यामुळे इथे तिसरं विधान सुद्धा तुमचं चुकीचं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 61 जो आहे त्याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4. ओके, पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 62 कडे. युरोपमधील नद्यांसंबंधी असलेली पुढील विधाने विचारात घ्या. युरोपमधील नद्या हिमवर्षा व पश्चिमी वाऱ्यांमुळे होणाऱ्या पावसावरती अवलंबून असतात. हे जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे. दुसरं विधान, आल्प्स पर्वत प्रणालीतून राईन, डॅन्यूब व पो या 2 नद्या, या 3 प्रमुख नद्या उगम पावतात. अगदी बरोबर आहे. तुम्ही जर का जगाचा नकाशा बघितला तर युरोप जर का तुम्ही ऑब्झर्व केलं तर जी काही आपली आल्प्स पर्वतरांग आहे त्या आल्प्स पर्वतरांगेतनं निघणाऱ्या या 3ही नद्या आहेत. तिसरं बघा, वोल्गा, डॉन, नायपर, नायस्टेर या नद्या स्कॅन्डिनेव्हियन उच्चभूमीतून उगम पावतात. हे चुकीचं आहे. या सेंट्रल युरोपमधल्या नद्या आहेत. आणि चौथा स्टेटमेंट पुन्हा काय आहे तर व्होल्गा नदी कॅस्पियन समुद्राला त्या ठिकाणी मिळते. आ लक्षामध्ये मग अ, ब आणि ड हे जे 3 स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी बरोबर असल्यामुळे आपला जो प्रश्न क्रमांक 62 आहे त्या प्रश्न क्रमांक 62चं उत्तर या ठिकाणी चौथं आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुन्हा प्रश्न क्रमांक 63 कडे. वातावरणीय दाब पट्ट्यांच्या ऋतुगत स्थलांतराचे परिणाम म्हणून खालीलपैकी कोणत्या हवामान प्रदेशांची निर्मिती होत नाही. आता पृथ्वीवरचे जे प्रमुख 7 हवेच्या दाबाचे पट्टे आहेत ते स्थिर आहेत का, याचं उत्तर आहे नाही. त्या कंटिन्युअसली हवेच्या दाबाच्या पट्ट्यांचं स्थानांतर होत असतं आणि हवेच्या दाबाच्या पट्ट्यांचं स्थानांतर होण्यामुळे ठीक आहे वेगवेगळ्या हवामान प्रदेशांची निर्मिती होत असते. इथं तेच विचारलंय की कोणत्या हवामान प्रदेशांची निर्मिती जी आहे ती त्या ठिकाणी होत नाही, असा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. मग जर का तुम्ही इथं ऑप्शन अगदी व्यवस्थित बघितले तर तुमच्या लक्षात येईल की भूमध्य सागरी हवामान प्रदेश, शीत हवामान, चीन प्रकारचं हवामान आणि मान्सून प्रकारचं हवामान असे 4 ऑप्शन दिले होते. त्यातला जो शीत कटिबंधीय हवामान प्रदेश आहे तो या ठिकाणी हवेच्या दाबाच्या पट्ट्यांच्या स्थानांतरामुळे होत नाही, तर तो अक्षवृत्तीय स्थानामुळे त्या ठिकाणी निर्माण होत असतो किंवा बऱ्याच वेळेला तो उंचीमुळे निर्माण होत असतो. लक्षात घ्या. पुढचं बघा, द्वितीयक किंवा ऋतुगत वाऱ्यांबाबत खालील विधाने विचारात घ्या. जे सेकंडरी विंड्स आहेत, ओके, जे त्यांची दिशा बदलण्यासाठी ओळखले जातात त्याच्या संबंधी हे तुम्हाला 4 विधानं त्या ठिकाणी दिलेली आहेत. हे वारे ऋतूनुसार आपली दिशा बदलतात. अगदी बरोबर आहे. हे वारे त्रिकोशीय परिसंचरणातील उष्मागतिक बदलांमुळे निर्माण होतात. अगदी बरोबर आहे. लक्षात घ्या. हॅडली सेल, फेडरल सेल आणि पोलर सेल जे आहे त्यांच्यामुळे यांची निर्मिती होते. व्यापारी वारे हे द्वितीयक वाऱ्यांची उदाहरण आहे नाही. व्यापारी वारे हे प्राथमिक वारे असतात.
त्यांना आपण ग्रहीय वारे असं पण म्हणतो. आणि हे वारे स्थानिक तापमान व दाबातील फरकांमुळे निर्माण होतात. चूक, स्थानिक नाही तर खंडीय तापमानातील बदल. ठीक आहे, स्थानिक पातळीवरती जो तापमानातला बदल असतो त्याच्यामुळे स्थानिक वाऱ्यांची त्या ठिकाणी निर्मिती होत असते. इथं जर का तुम्ही बघितलं तर फक्त अ आणि ब विधान बरोबर आहे. इथं तुम्हाला काय विचारलं होतं पण चुकीचे विधान निवडा, म्हणून इथं काय आहे क आणि ड हे दोन्ही विधानं त्या ठिकाणी चुकीचे आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 65 कडे. भौगोलिक निर्धारणवाद संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आता हा जो प्रश्न आहे हा ह्युमन जॉग्राफीतला प्रश्न आहे बघा. ठीक आहे, मानवी भूगोलावरती दरम्यानच्या काळात जर का बघितलं तर खूप सारे प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. सो वरील विधानांतून बिनचूक विधान निवडा. इथं निर्धारणवाद जो आहे मानवी कृती व निर्णय हे पूर्व घटनांमुळे निर्धारित होतात. म्हणजे ह्युमन जे काही वेगवेगळे ऍक्शन्स घेत आहेत बरोबर, त्या ऍक्शन ज्या आहेत त्या कशावरती डिपेंड करतात तर पूर्व घटना निर्धारित करतात. म्हणजे काय तर यापूर्वी घडलेल्या ज्या घटना आहेत. निर्धारणवादानुसार पर्यावरणीय शक्ती मानवी कृतींवर नियंत्रण ठेवते. नेचर आपल्याला रूल करत आहे. निर्धारणवाद हे मानव पर्यावरण संबंध समजून सांगणारे एक प्रारंभीचे भौगोलिक तत्वज्ञान आहे. ठीक आहे, जे अगदी इनिशियल फिलॉसॉफी होत्या त्याच्यातली ही एक महत्वाची फिलॉसॉफी आहे. आणि इथे दिसलेले जेही तुम्हाला 3 स्टेटमेंट दिलेले आहे हे तिन्ही विधानाबरोबर असल्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढे यात प्रश्न क्रमांक 66 कडे. इथे तुम्हाला विधान अ आणि विधान ब असे 2 विधानं दिले होते. विधान अ मध्ये म्हटलं होतं की पॅराद्वीप बंदर कुठे आहे. पॅराद्वीप बंदर, पॅराद्वीप बंदर आहे तुमचं ओरिसामध्ये. तुतीकोरीन बंदर कुठे आहे, हे आहे तुमचं तामिळनाडूमध्ये. ओके, सो पॅराद्वीप बंदर हे मुख्यतः मत्स्य व्यवसायासाठी वापरले जाते. चूक आहे. पॅराद्वीप बंदर हे काय आहे तर मानवनिर्मित बंदर आहे आणि इथून आपण मोठ्या प्रमाणावरती खनिज संपत्ती काय करतो, निर्यात करतो. तुतीकोरीन जे आहे ते ज्यूट आणि चहा निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. हे सुद्धा पुन्हा या ठिकाणी चुकीचं आहे. इथून आपण स्पाइसेस वगैरे किंवा इथून सुद्धा काही आपण प्रोसेस फूड जे आहे ते एक्सपोर्ट करत असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी पुन्हा दोन्ही विधानं बरोबर आहे. सॉरी, दोन्ही विधानं चुकीची आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 असं उत्तर आहे. दोन्ही विधाने अयोग्य आहेत. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 67 कडे. पुढीलपैकी कोणते बेट हे मेलेनेशियाचा भाग नाही. तुम्ही जर का बघितलं तर संपूर्ण पॅसिफिक महासागरामध्ये जे काही वेगवेगळे बेट आहेत त्या बेटांचं वर्गीकरण आपण 3 गटांमध्ये करतो. पॉलिनेशिया, मायक्रोनेशिया आणि मेलेनेशिया. इथे मेलेनेशियाचा भाग नसलेलं बेट कुठलं आहे तर ते आहे तुमचं किरिबाती बेट. किरिबाती बेट जे आहे ते मेलेनेशियाचा भाग नाही आहे. मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हे करायचं आहे, कमेंट करायची आहे आणि सांगायचं आहे की हे जे आयलँड आहे ते नेमकं कुठे आहे किंवा कुठल्या ग्रुपचा भाग आहे. ते पॉलिनेशियाचा भाग आहे का किंवा ते मायक्रोनेशियाचा भाग आहे का ते तुम्ही मला सांगायचं आहे. भिल जमातीच्या वस्ती पद्धतीबाबत खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, पुन्हा एकदा ह्युमन जॉग्राफीवरचा हा प्रश्न आहे. भारतातील जी सगळ्यात मोठी आदिवासी जमात म्हणून ओळखली जाते आदिवासी जमात, त्यांच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. इथे 3 स्टेटमेंट दिलेत आणि 3ही स्टेटमेंट आदिवासी समुदायाचा जो काही वस्ती स्थान आहे, हॅबिटेट आहे, त्याच्याशी संबंधित आहे. भील आदिवासी जमातीच्या वस्ती भौगोलिकदृष्ट्या व सांस्कृतिकदृष्ट्या मैदानी भागांपासून दूर आहेत. बरोबर आहे. दूर डोंगरांमध्ये तुम्हाला जनरली भील समुदायाच्या वस्ती बघायला मिळतील. जंगलाच्या आतील भागात सांस्कृतिक साम्य असलेल्या भील आदिवासी जमातीच्या वसाहतींचा समूह हा पाल म्हणून ओळखला जातो. अगदी बरोबर आहे. याच्या पहिलेच्या एक्झाम मध्ये तांडा म्हणजे काय असतो वगैरे वगैरे या आशयाचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. ओके, हा, सो त्याला आपण पाल असं म्हणतो. पाल ही एक सघन वस्ती असून त्यातील सर्व घरे एकमेकांच्या जवळ असतात. हे विधान चुकीचं आहे. घरं जी असतात ती कशी असतात, विखुरलेली असतात, दूर दूर असतात. मग इथं जर का तुम्ही बघितलं तर फक्त अ आणि ब विधान जे आहे ते बिनचूक आहे. क विधान जे आहे ते चुकीचं आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 69 कडे. हवामानशास्त्रावरचा हा प्रश्न आहे आणि इथे तुम्हाला अगदी साधा सरळ सोपा प्रश्न विचारला होता की ढगाळ वातावरणीय रात्री दवबिंदू का तयार होत नाही. ड्यू ड्रॉप्स आपण ज्याला म्हणतो, ज्या रात्री काय आहे ढगाळ वातावरण आहे. बरोबर, त्याच्या मागचं इथं तुम्हाला काय विचारले, कारण विचारलं. ढग पृथ्वीच्या पृष्ठभागावरून निघणारे विकिरण काय करतात, शोषून घेतात. त्याच्यामुळे तापमान हे वाढलेलं असतं, लक्षात घ्या. ठीक आहे, पृथ्वीद्वारा परावर्तित ऊर्जा ढगांद्वारा शोषली जाते. सो तापमान एकदम कमी होत नाही. ढग पृथ्वीच्या विकिरणाचा काही भाग परत परावर्तित करतात. म्हणजे काय, समजा हा सरफेस आहे, सरफेसवरती सगळे क्लाउड्स आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या. जी परावर्तित होणारी ऊर्जा आहे ती एक तर बाहेर पडू दिली जात नाही आणि त्यातली बरीचशी ऊर्जा पुन्हा रिफ्लेक्ट केली जाते. त्याच्यामुळे काय होतं, तापमान हे खूप कमी न होता बऱ्यापैकी हे मेंटेन राहतं. त्याच्यामुळे काय होतं की ड्यू फॉर्म्स होत नाही. दवबिंदू काही तयार होतात जेव्हा तापमान खूप कमी होऊन जातं. सो ढगाळ रात्री पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान कमी होते, हे चूक आहे.
सो या ठिकाणी जर का बघितलं तर अ आणि ब असे दोन विधानं त्या ठिकाणी बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 70 कडे. चुकीचे विधान निवडा. इथे तुम्हाला पुन्हा नर्मदा नदी संबंधी 4 विधानं दिले होते. नर्मदा नदी उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांमधील पारंपरिक सीमारेषा मानली जाते. अगदी बरोबर आहे. द्वीपकल्पीय पठार आणि मध्य उच्चभूमी या दोघांनाही वेगळं करणारी ती मानली जाते. नर्मदा, तापी, बेटवा या नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. आता मला सांगा, नर्मदा, तापी आणि बेटवा याच्यातली बेटवा जर का तुम्ही बघितली तर ही पश्चिमेकडे वाहते का? ही पश्चिमेकडे वाहत नाही. त्याच्यामुळे दुसरं विधान जे आहे ते तुमचं चुकीचं आहे. नर्मदा गुजरातमध्ये भरूच जिल्ह्यात अरबी समुद्राला मिळते आणि यमुना नदीचे जलसंकलन क्षेत्र राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये आहे. इथं मुद्दाम तुम्हाला चौथं स्टेटमेंट यमुना नदीचं टाकून दिलंय. ओके, तुम्हाला थोडं कन्फ्युज करण्यासाठी. सो जनरली इथे दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. पुढे बघा, महाराष्ट्राच्या भूगोलावरचे 3 प्रश्न आहेत. त्याच्यातला हा पहिला प्रश्न आहे. वर्धा नदीने पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा निश्चित केलेली नाही? वर्धा नदी जर का तुम्ही बघितली तर त्या ठिकाणी वर्धा, त्याच्यानंतर चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांची सीमा निश्चित करते. भंडारा जिल्हा हा बराच पूर्वेकडे राहून जातो. तिथून जनरली कुठली नदी जाते? वैनगंगा नदी जाते. सो नकाशामध्ये बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल जवळजवळ महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांची सीमा ही वर्धा नदीने निश्चित केलेली आहे. सो नागपूर पासून तर थेट यवतमाळ पर्यंत. त्याच्यामध्ये भंडारा नाहीये. हा मॅप पॉइंटिंगवरचा क्वेश्चन होता. पुढे बघा, मेसा अँड बट्टे. आता ह्या जिओमॉर्फॉलॉजीवरचा प्रश्न आहे. आय होप की तुम्हाला मेसा आणि बट्टे माहीत असेल. जनरली मेसा काय असतात? ब्रॉड सरफेस हिल्स असतात आणि बट्टे काय असतात? थोडे स्मॉल, त्यांच्यापेक्षा आकाराने थोड्या छोट्या असलेल्या. सो दिस इज मेसा अँड दिस इज बट्टे. लक्षात घ्या. सो बट्टेला आपण मराठीमध्ये स्कंदगिरी असं सुद्धा म्हणतो. स्कंदगिरी हे मेसापेक्षा आकाराने काय असतात? लहान असतात. अगदी बरोबर आहे. तुम्हाला ती इमेज काढली बघा मी. स्कंदगिरी हे उभ्या बाजू व सपाट लहान शिखर असलेली अलग टेकडी आहे. बरोबर आहे. मेसा हे स्कंदगिरीपेक्षा अरुंद आणि कमी उंचीचे असतात. चुकीचं आहे. मग इथं जर का तुम्ही बघितलं तर फक्त काय आहे? अ आणि ब विधान बरोबर आहे. सो जिओमॉर्फॉलॉजीवरचा प्रश्न आहे. वेगवेगळ्या लँडफॉर्म्सवरती दरवर्षी प्रश्न विचारले जातात. ओके, पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 73 कडे. पुन्हा इथे तुम्हाला 4 विधानं दिली होती आणि याच्यातनं तुम्हाला काय करायचं होतं? चुकीचं विधान निवडायचं आहे. सो प्रादेशिकदृष्ट्या देश हा प्रदेश, महाराष्ट्राच्या भूगोलाचा हा प्रश्न होता. चुकीचं विधान, प्रादेशिकदृष्ट्या देश हा प्रदेश पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे आहे. अगदी बरोबर. नाशिक प्रशासकीय विभागातले 2 जिल्हे आणि पुणे प्रशासकीय विभागातले संपूर्ण 5 जिल्हे याला आपण देश म्हणतो आणि हा भाग सह्याद्रीच्या पूर्वेकडे आहे. तापी नदीच्या पश्चिम खोऱ्याला खानदेश असे म्हटले जाते. अगदी बरोबर आहे. कोकण किनारपट्टीच्या दक्षिण भागात खाजणवनांचे प्रमाण उत्तरेच्या तुलनेमध्ये कमी आहे. अगदी बरोबर. का? कारण की दक्षिण कोकण किनारपट्टी खडकाळ आहे, त्याच्यामुळे तिथं खूप जास्त खाजणवने नाहीये. चौथं स्टेटमेंट चुकीचं उत्तर आहे. कोकण किनारपट्टी हे एक अतिशय सपाट असे एक सलग मैदान आहे. बरोबर, ते सलग मैदान नाहीये. ओके, आणि ते खूप जास्त सपाट पण नाहीये. तिथे तुम्हाला 200 ते 300 मीटर उंचीच्या काही टेकड्या सुद्धा बघायला मिळतात. म्हणून 73व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 74 कडे. इथे आहे तुमचं क्रेटर आणि कॅल्डेरा अशा 2 कॉन्सेप्ट असतात. ज्वालामुखी कुंड, ज्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये क्रेटर असं म्हणतो, ज्वालामुखीच्या मुखाजवळ जे तयार होतं. ठीक आहे. 1 किमी पेक्षा कमी व्यासाचे खोलगट संरचना असते. बरोबर आहे. आणि कॅल्डेरा काय असतं? जेव्हा ज्वालामुखीचं इरप्शन होतं, इरप्शन झाल्यानंतर अगदी मुखाजवळ काय जो इरेग्युलर डिप्रेशन तयार होतं. ठीक आहे. अनिश्चित आकाराचं, जे आकाराने खूप मोठं असतं त्याला आपण काय म्हणतो? कॅल्डेरा असं म्हणतो. सो त्याला ज्वालामुखी काहील असा मराठी शब्द आहे. ही खोलगट संरचना असून ती ज्वालामुखीच्या अंशतः कोसळण्यामुळे तयार होते. सो दोन्ही विधानं काय आहेत या ठिकाणी योग्य आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 74चं जे उत्तर आहे ते आहे तुमचं पर्याय क्रमांक 3. पुढे पुन्हा महाराष्ट्राच्या भूगोलावरचा 3रा प्रश्न होता की कोणत्या वृक्षाचा समावेश उष्णकटिबंधीय सदाहरित वर्षावनांमध्ये होत नाही? बरोबर. सो या ठिकाणी आंबा, बांबू आणि जांभूळ हे सगळे काय आहे? उष्णकटिबंधीय वर्षावनातले क्रॉप्स आहेत किंवा ट्रीज आहेत. साग मात्र कुठे असतो? उष्णकटिबंधीय याच्यामध्ये पानझडी वनांमध्ये तुम्हाला बघायला मिळतो. ठीक आहे. सो साग जे आहे त्याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 76 कडे. इथून आपले एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन स्टार्ट होत आहेत. पुढचे जे 5 क्वेश्चन आहेत. सो पुढील विधाने या ठिकाणी विचारात घ्या. 3 विधानं तुम्हाला दिली होती. दुय्यम प्रदूषक थेट वातावरणात उत्सर्जित होता. आता 2 प्रकारचे प्रदूषक असतात, प्राथमिक प्रदूषक आणि त्याच्यानंतर द्वितीय प्रदूषक. ठीक आहे. सो दुय्यम प्रदूषक थेट वातावरणात उत्सर्जित होतात. प्राथमिक प्रदूषक वातावरणातील रासायनिक अभिक्रियांमुळे तयार होतात आणि ओझोन हा द्वितीयक प्रदूषक आहे. इथं तुम्हाला विचारलं होतं
बिनचूक विधाने ओळखा. ओके, याच्यातलं फक्त क विधान जे आहे ते बरोबर आहे, लक्षात घ्या. प्राथमिक प्रदूषक कुठले असतात? जे थेट वातावरणामध्ये उत्सर्जित होतं. लक्षात घ्या, आपल्या व्हेकल्स मधून जे निघतायत ते प्राथमिक प्रदूषक आहे. वातावरणामध्ये गेल्यानंतर खूप साऱ्या याच्यामध्ये काय होतं, हरितगृह वायूंमध्ये रिएक्शन होते आणि जे नवीन प्रदूषक तयार होतात, जसं की ओझोन आहे. ओझोन हा प्रदूषक आहे, लक्षात घ्या. तो जोपर्यंत स्ट्रॅटोस्फिअर मध्ये तोपर्यंत ठीक आहे, पण तो जनरली ऍटमॉस्फिअर मध्ये जर का तो आला मानवी संपर्कात, तर तो प्रदूषक आहे आणि तो केमिकल रिएक्शन मधून तयार होतो. त्याच्यामुळे या ठिकाणी तो काय आहे, द्वितीयक आहे. अदरवाईज हे पहिले स्टेटमेंट काय केले होते, व्हाईस वर्सा केले होते, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचं बघा, पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली अंमलबजावणी व मूल्यमापनासाठी वापरल्या जाणाऱ्या संघटनात्मक मानकांबाबत पुढील दिलेल्या जोड्यातून योग्य जोडी किंवा जोड्या ओळखा. ओके, आता तुम्हाला सगळ्यांना ISO सर्टिफिकेशन वगैरे माहित असेल. ओके, एन्व्हायरमेंट किंवा कुठलेही सर्टिफिकेशन म्हणजे काय, क्वालिटी आणि स्टँडर्ड जे असतात ते डिटरमाइन करण्यासाठी एक पर्टिक्युलर नंबर दिला जातो आणि एन्व्हायरमेंटसाठी 14,000 सिरीज आहे. 14000 ही पूर्ण सिरीज एन्व्हायरमेंटल प्रोडक्टसाठी वापरली जाते. आणि इथं दिसलेल्या तुमच्या तिघही जोड्या काय होत्या, योग्य होत्या. की ISO 14020 कायसाठी आहे, एन्व्हायरमेंटल लेबलिंगसाठी आहे. ISO 14030 जीवनचक्र, ठीक आहे, एखादं प्रोडक्ट जे आहे एन्व्हायरमेंटल त्याचं पूर्ण लाईफ सायकल तिथं त्या ठिकाणी या ISO ने दर्शवलं जातं. आणि पर्यावरणीय लेखा परीक्षणासाठी ISO 14010 हा निर्देशांक वापरला जातो. त्याच्यामुळे इथं पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. ओके, पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 78 कडे. लिडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल डिझाईन, त्याला लीड असं म्हटलं जातं. बघा काय आहे त्याच्या संबंधी इथं 3 विधानं दिले होते. की लीड ही इमारतींच्या पर्यावरणीय कार्यक्षमतेचे मूल्यमापन करणारी रेटिंग प्रणाली आहे. अगदी बरोबर आहे, पण तिचा विकास कोणी केला, तर याही रचना युरोपियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल, युरोपियन नाही, युनायटेड स्टेट्स ग्रीन बिल्डिंग काउन्सिल USGBC ने केलेली आहे. ठीक आहे, सो या ठिकाणी दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. लीड प्रणाली केवळ निवासी इमारतींसाठी लागू आहे, नाही, सगळ्याच निवासी आणि प्रशासकीय सगळ्या इमारतींसाठी लीड प्रणाली काय आहे, लागू आहे. आणि इथं तुम्हाला तेच विचारलं होतं की चुकीचं विधान ओळखा, तर ब आणि क हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. पुढे जाऊयात, पावसाचे पाणी संकलन, रेन वॉटर हार्वेस्टिंग वरचा प्रश्न आहे. पावसाचे पाणी संकलन करण्याची कारणे लक्षात घेता खालील विधाने विचारात घ्या. आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग काय करतो, मान्सून दरम्यान पृष्ठभागावरील पाण्याचा अपवाह कमी करण्यासाठी, बरोबर का नाही, रन ऑफ म्हणजे जे पाणी वाहून जाते ते वाहून जाणारं पाणी संतुलित करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी पाणी संकलन करण्याच्या पद्धतीमध्ये मृदा धूप वाढते. चुकीचं आहे. वाहणारं पाणी आपण जिथे अडवतो आहोत तिथंच त्याला काय केलं जातं, तर जमिनीमध्ये मुरवलं जातं. त्याच्यामुळे या पद्धतीमध्ये इरोजन होत नाही, म्हणून दुसरं विधान चुकीचं आहे. पहिलं विधान या ठिकाणी बरोबर आहे, फक्त विधान अ बरोबर आहे. सो या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 80 बघूया. भारतातील जैव भौगोलिक प्रदेशांविषयी खालील विधाने विचारात घ्या. या ठिकाणी आपल्याला 4 विधानं दिली होते. भारतीय वन्यजीव संस्थेनुसार भारतात 12 जैव भौगोलिक प्रदेश आहे. 12 आहेत का, नाही, एकूण 10च प्रदेश आहे. पुढे जाऊया. गंगेच्या मैदानी प्रदेशाचा स्वतंत्र जैव भौगोलिक प्रदेश आहे का, बरोबर आहे. बेटांचा स्वतंत्र जैव भौगोलिक प्रदेशामध्ये समावेश होत नाही, हे विधान चुकीचं आहे. जगातील नोंदवलेल्या वनस्पतींपैकी सुमारे 10% वनस्पती नाही, इथे 30% वनस्पती भारतामध्ये एंडेमिक आहे. इथे चुकून सी पण आलंय, ठीक आहे. हा, सो दुसरं जे आहे पर्याय क्रमांक 2 ज्याच्यामध्ये फक्त ब याचं उत्तर आहे, इथे चुकून क झालंय, थोडं फक्त बघून घ्या एकदा. सो ब, क आणि ड हे 3 विधान व्यवस्थित लक्षात घ्या. या ठिकाणी गंगेचा स्वतंत्र प्रदेश आहे, बेटांचा स्वतंत्र जैवभौगोलिक प्रदेशात समावेश होत नाही, हे चुकीचं आहे. का, कारण की सेपरेट ग्रुप त्या ठिकाणी दिलेला आहे आणि जगात नोंदवलेल्या नोंदींपैकी 30% वनस्पती भारतामध्ये स्थानिक आहे. ओके, सो थँक्यू सो मच. पुढचे क्वेश्चन्स सर घेते. सामान्य विज्ञानाचे प्रश्न जे आहेत ते बघूयात आपण. तर सायन्समध्ये जे आहे बघा 81 पासून आपल्याला सुरुवात होताना दिसते. तर 100 म्हणजे 20 क्वेश्चन्स जे आहेत आपल्याला इथे आलेले आहेत. ठीक आहे, तर पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात, जो आहे प्रश्न क्रमांक 81. आता इथे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे की प्रकाश त्याचबरोबर ध्वनी हे जे चॅप्टर्स आहेत हे आपल्याला परफेक्टली करून जायचे आहेत येणाऱ्या प्रिलिम्स एक्झामिनेशनसाठी. ओके, तर पहिला जो प्रश्न विचारलेला आहे की प्रकाश संश्लेषणामध्ये खालील विधानांचा विचार करा. आता फोटोसिंथेसिस वगैरे जे आहे वारंवार प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, त्यामुळे टॉपिक जो आहे बघा एकदम क्लिअरली आपला तोंडी पाठ इथे पाहिजे. ठीक आहे, तर 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. पहिला स्टेटमेंट आहे की प्रकाश अभिक्रिया हरित लवकाच्या स्ट्रोमामध्ये घडते. तर स्ट्रोमामध्ये घडत नाही, कुठे घडते, तर ग्रॅनामध्ये घडते बघा. ठीक आहे, तर पहिलं विधान कसं आहे, चुकीचं आहे. दुसरं विधान आहे की गडद अप्रकाश अभिक्रिया, ज्यालाच आपण डार्क रिॲक्शन असं म्हणतो,
तर ही हरित लवकाच्या ग्रानामध्ये घडते, तर ग्रानामध्ये घडत नाही. कुठे घडते? स्ट्रोमामध्ये घडते. बघा, इव्हन जरी तुम्हाला जोड्या लावामध्ये प्रश्न जर आला की इथे जे आहे डार्क रिॲक्शन स्ट्रोमा, त्याचबरोबर लाईट रिॲक्शन जे आहे ग्रॅना, तर ही जी जोडी आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. बघा, ठीक आहे. तर दुसरं विधान जे आहे ते सुद्धा चुकीचं आहे. तिसरं विधान आहे की कार्बन डायऑक्साईडच्या कर्बोदकांमध्ये रूपांतर होण्यासाठी एटीपी आणि NADPH ची आवश्यकता असते. यालाच आपण काय म्हणतो? केल्विन सायकल असं म्हणतो. केल्विन सायकल म्हणजेच काय? तर आपण याला एनर्जी सायकल सुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर तिसरं विधान जे आहे ते आपलं इथे बरोबर असणार आहे. बघा, आता यामध्ये जे ऑप्शन आहे बघा ते आहे पर्याय क्रमांक 2. फक्त क विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 82. प्रतिक्षिप्त कमानीमध्ये खालील मार्गाचा समावेश होतो, योग्य क्रम निवडा. आता ब्रेनमध्ये जे काही सिग्नल्स रिसीव्ह होतात आणि त्याचबरोबर जो स्टिम्युलस क्रिएट होतो त्या संदर्भात जो आहे ही प्रोसेस जी आहे ती विचारलेली आहे. आता बघा, लॉजिकली जरी हा टॉपिक तुम्हाला माहिती नसेल किंवा तुमचं रिव्हिजन करायचं जे आहे ते बाकी असेल तरी सुद्धा लॉजिकली जे आहे अशा क्वेश्चनला तुम्ही टॅकल करू शकता. आता बघा, सर्वांनी इथे लक्ष द्यायचं आहे. तर ऑप्शन्स मधून जे आहे आपण याला सॉल्व्ह करू शकतो. बघा, आता इथे पहिली जी प्रतिक्रिया असणार आहे तर ती कोणती असणार आहे? तर आपल्याला माहिती आहे की आता तिन्ही याच्यामध्ये रिसेप्टर इथे दिलेला आहे. बघा, म्हणजे ग्राही, म्हणजे काहीतरी आपण इथे रिसीव्ह करतोय. मग काय रिसीव्ह करतो आपण इथे? सेन्सरी ऑर्गन पासून जे आहे आपण स्टिम्युलस इथे क्रिएट करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर शेवटची स्टेपकडे लक्ष द्यायचं आहे, इफेक्टर. आता बघा, इथे काय दिलेलं आहे? प्रतिसाद देणारे अवयव, म्हणजे ऍक्शन मोड जे आपण म्हणतो, जो सिग्नल आपल्याला रिसीव्ह झाला. समजा गरम पदार्थावरती जे आहे हात तुम्ही ठेवला, हात ठेवल्याच्या नंतर जे आहे तुम्ही प्रतिसाद देता तुमचा हात उचलण्याचा, तर ही जी प्रक्रिया आहे प्रतिसाद देण्याची, तर ही अवयवाकडून घडते. म्हणजे ही काय असणार आहे? फायनल स्टेज असणार आहे. आता या पद्धतीचे ऑप्शन हे सुद्धा आपल्याला 3 इथे बघायला मिळतात. राईट, म्हणजे जे आहे एक ऑप्शन आपल्या इथे डिलीट होणार आहे. बघा, ओके. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सेकंड लास्ट ऑप्शन. तर सेकंड लास्ट ऑप्शन इथे काय आहे बघा, की मोटर न्यूरॉन हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. कारण की मोटर म्हणजे काय? कारण ज्या सेन्सकडून, ज्या अवयवाकडे, ज्या स्नायूकडे आपल्याला सिग्नल जाणार आहे तर तिथून अभिक्रिया घडणार आहे. बरोबर. तर इथे मोटर न्यूरॉन आहे. 2 ऑप्शन आता आपल्याला इथे मिळाले. त्यानंतर इथे आहे बघा सेन्सरी न्यूरॉन सेम आहे. आता ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, तर अशा 2 ऑप्शन मध्ये आपल्याला कन्फ्युजन इथे असणार आहे. तर 50-50 मध्ये बघा इथे आपण बघू शकतो की स्पायनल कॉर्ड मधून जे आहे बघा बेसिकली मोटर न्यूरॉनचे फंक्शन्स हे घडतात. राईट, आपल्याला माहिती आहे की स्पाइन डॅमेज झालं की काय हालचाल तिथे होत नाही. बघा, राईट. तर इझिली जे आहे आपण इथे आन्सर जे आहे डिटेक्ट करू शकतो. ऑप्शन नंबर असणार आहे 3. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 83. विचारलेला आहे की उंच वाटाण्याचं झाड आणि बुटके वाटाण्याचं जे झाड आहे, म्हणजे याला आपण टॉल पी प्लांट असं म्हणतो आणि शॉर्ट पी प्लांट आहे, यांच्या संग्रहातून म्हणजेच यांच्या क्रॉस हायब्रिडायझेशन मधून F1 पिढी जी आहे ती निर्माण होते आणि त्या पिढीचं काय केलं जातं? सेल्फ पॉलिनेशन केलं जातं, ज्याला आपण स्वपरागन असं म्हणतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, ही पिढी तयार झाल्याच्या नंतर पुढची पिढी तयार होते, F2 पिढी. F1 नंतर कोणती पिढी तयार होणार? F2. आता F2 पिढीमध्ये ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे, काय काय वैशिष्ट्य असणार आहे. ठीक आहे. मग आता याला सॉल्व्ह करण्यासाठी बघा आपल्याला काय करावं लागेल? सर्वात पहिले जे आहे जी F1 पिढी आहे याचे गुणधर्म आपण बघूया. कशाचे? F1 चे. F1 पिढीचे गुणधर्म काय आहेत? तर बेसिकली बघा इथे लक्ष द्या सर्वांनी. पहिलं आहे टी आणि टी कॅपिटल मध्ये आणि पुढे आहे स्मॉल टी. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला 4 पद्धती जे आहे पुढच्या पिढ्या इथे दिसणार आहे. किती असणार आहे? 4. या 4ही कोणत्या असणार आहे? तर या आपल्या असणार आहे एक कॅपिटल टी आणि एक स्मॉल टी, ज्याला आपण काय म्हणतो? हेट्रोझायगोस जे आहे टॉल स्पेसिस म्हणतो. ठीक आहे. तर उंच पद्धतीचे जे आहे पिढ्या ज्या आहेत ते इथे तयार होणार. 4ही ज्या असणार आहे सेम पद्धतीच्या असणार आहे. कारण की इथे जे आहे पेर जर आपण बघितला तर इथे कोणताही डॉमिनेट नसल्यामुळे, ठीक आहे, टॉल जीन नसल्यामुळे जे आहे आपल्याला 4ही जे आहे एक कॅपिटल आणि एक स्मॉल, ठीक आहे, या पद्धतीची पिढी आपल्याला बघायला मिळणार आहे. आता हे झालं F1 च्या संदर्भात. आता F2 मध्ये काय घडणार आहे बघा. F2 मध्ये दिलेलं आहे की सेल्फ पॉलिनायझेशन होतं. कशाचं सेल्फ होणार? यांचं सेल्फ पॉलिनेशन इथे होणार आहे. आता सेल्फ पॉलिनेशन मध्ये तुम्ही इथे लक्ष द्या.
या पद्धतीचं जे आहे आपल्याला इथे मांडता येईल बघा मॉडेल. ठीक आहे. तर आता इथे सेल्फ पॉलिनेशन असल्यामुळे जोड्या बघा कशा तयार होतात. एक कॅपिटल टी दुसऱ्या कॅपिटल टीला जोडणार, ही झाली आपली पहिली जोडी. त्यानंतर कॅपिटल टी आणि स्मॉल टी ही झाली आपली दुसरी जोडी. ठीक आहे. तिसरी जोडी असणार आहे स्मॉल टी आणि कॅपिटल टी, म्हणजे सेम पद्धतीने. ठीक आहे. आणि त्यानंतर शेवटची असणार आहे स्मॉल टी आणि स्मॉल टी, त्याला आपण म्हणणार आहोत चौथी. तर इथे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला जे आहे बघा बेसिकली डॉमिनंट मध्ये जे आहे आपल्याला 3 बघायला मिळतात. कॅपिटल टी कशामध्ये आहे? 3 जोड्यांमध्ये आहे. 1, 2 आणि 3. 3 मध्ये टॉल आहे आणि स्मॉल किती आहे? 1 आहे. इथे तुमच्या लक्षात या टाईपचं जे आहे जेनेटिक मेकअप जे आहे आपल्याला बघायला मिळतं. तर याला जर आपण शॉर्ट मध्ये जर लिहिण्याचा प्रयत्न केला तर F2 मध्ये जे आहे आपल्याला असं लिहिता येईल की 1 जे आहे डॉमिनंट आहे, 2 जे आहे ते टॉल आहे परंतु हेटेरोझायगोस आहे, आणि त्याचबरोबर तिसरी जी आहे एक पेअर तर तो कसा आहे? स्मॉल याचा आहे. ठीक आहे. म्हणजे 1, 2 आणि 1 असा जो आहे आपल्याला जेनेटिक मेकअप जो आहे तो बघायला मिळतो बघा. ठीक आहे. चला आता प्रश्नाकडे आपण जाऊया. आता इथे ऑप्शन मध्ये दिलेला आहे जी F2 पिढी आहे त्याच्यामध्ये संदर्भात जे आहे 3 वाक्य इथे दिलेले आहेत बघा. तर फेनोटायपिक रेशो जो आहे तो आपल्याला विचारलेला आहे. तर इथे जो रेशो आहे बघा 1, 2 आणि 1 हा बेसिकली काय आहे? तर हा रेशो जो आहे तो असणार आहे जेनोटाइप. ठीक आहे. तर इथे जे आहे बघा 1, 2, 1 काय असणार आहे? जेनोटायपिक. पहिलं स्टेटमेंट इथे चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर फेनोटायपिक रेशो किती मग ऍक्च्युली? तर फेनोटायपिक रेशो आहे 3:1, कारण की दर 3 टॉल पिढ्या ज्या आहेत त्यांच्या मागे एक बुटकं जे झाड आहे स्मॉल, तर हे 1 आहे. 3:1 हा रेशो आहे बघा. ठीक आहे. इथे जे आहे बघा हे स्टेटमेंट इथे चुकणार आहे. तर जेनोटायपिक रेशो किती आहे? तर 1:2:1 आहे. ठीक आहे. जो की आपण ऑलरेडी इथे डिराईव्ह केलेला आहे. ओके. त्यानंतर 25% प्लांट्स आर शॉर्ट. आता 25% जे झाडं आहेत तर ती बुटक्या जातीची आहेत का? तर येस. इथे तुम्ही बघू शकता. तर बघा 1 जे आहे इथे 25% आहे, हे 2 जे आहे ते 50% आहे, आणि हे शेवटचं 1 जे आहे ते 25% आहे. असं टोटल 100% जे आहेत ते आपल्याला इथे क्रम जो आहे तो बघायला मिळतो. म्हणजे यामध्ये जे आहे बघा या प्रश्नामध्ये फक्त आणि फक्त सी जे आहे तर हे इथे योग्य असणार आहे. ओके. चला तर असा ऑप्शन आहे आपल्याकडे जिथे फक्त सी योग्य आहे. तर बघा पर्याय क्रमांक 2 आहे फक्त आणि फक्त क विधान जे आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. ते जर उत्तर असणार. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक आहे 84. विचारलेला आहे की शाकीय प्रजननामध्ये म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन याबद्दल विधान दिलेले आहे. तर या पद्धतीने वाढवलेल्या झाडांना बियांपासून तयार झालेल्या झाडांच्या तुलनेत फुले आणि फळे लवकर येतात. तर हे त्याचं वैशिष्ट्य बघा. त्यामुळे जी आहे ही प्रोसेस आपण करतो. ठीक आहे. पहिलं विधान इथे बरोबर आहे. दुसरं विधान आहे की हे जनक वनस्पतीच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचे जतन करतात. आता कोणत्याही याच्यामध्ये जेव्हा आपण पद्धत असेल सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, असेक्शुअल आहे, त्यानंतर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन आहे, हायब्रिडायझेशन आहे, जीन एडिटिंग आहे. ओके. कोणत्याही प्रकारचं जेव्हा आपण सिस्टीम जी आहे इथे इम्प्लिमेंट करतो तेव्हा अनुवंशिकता जी आहे ती लॉजिकली जी आहे ती पुढच्या पिढीमध्ये येणारच. ठीक आहे. तर ब जे आहे ते सुद्धा इथे बरोबर आहे. आता तिसरं स्टेटमेंट जे आहे इथे गडबड आहे बघा. ब्रायोफायलम मध्ये प्रजननाची ही एकमेव पद्धत आहे. हा वर्ड तुम्हाला इथे ओळखायचा आहे, एकमेव. तर असं असू शकतं का? नाही. वनस्पतीच्या कितीतरी जाती आहेत बरोबर. तर इथे जे आहे बघा व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन आहे, त्याचबरोबर लैंगिक पद्धत म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा इथे आहे बघा. कोणामध्ये? ब्रायोफायलम मध्ये. क जे विधान आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे. तर आता बघा इथे पर्याय क्रमांक जे आहे अ आणि ब 1 हे याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे गवत, हरिण आणि वाघ ही अन्न साखळी म्हणजेच फूड चेन आपल्याला दिलेली आहे बघा. आता या फूड चेन मध्ये आपल्याला माहिती आहे की 10% नियम हा काम करतो.
म्हणजे गवतामध्ये जर 10,000 जूल इतकी ऊर्जा असेल तर त्याचे 10% पुढच्या ज्या स्पेसीज आहेत तर त्यांना ती ट्रान्सफर होणार, जसं की आपण फूड चेनमध्ये बघतो, राईट. आता सर्वात खाली इथे काय आहे, गवत आहे, ग्रास. आता याच्यामध्ये दिलेलं आहे की ग्रासला किती आहे, 10,000 जूल एनर्जी आहे. तर हरिणकडे 10% म्हणजे किती जाणार, 10,000 चे 10% किती होतात, 1,000 जूल. हरणाकडे किती जाणार, तर 1,000 जूल एनर्जी जाणार आहे. आता टायगर जे आहे, जो वाघ आहे, तो हरणीला खातो, म्हणजे आता 1,000 जूल मधून 10% एनर्जी कोणाकडे जाणार, वाघाकडे जाणार. तर 1,000 जूलचे 10% किती होतात, 100 जूल होतात. ओके, तर पर्याय क्रमांक 2 जे आहे ते इथे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 86 नंबर आहे. दिलेला आहे की 2 रोधक 10 ओम आणि 20 ओम 6 व्होल्ट बॅटरीला एकसर जोडणीत जोडलेले आहेत. तर 10 ओम रेझिस्टन्स जे आहे या रोधकामधील विभाव अंतर किती असेल, म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे, पोटेन्शियल डिफरन्स विचारलेला आहे. ठीक आहे. तर आता इथे बघा टोटल जे आहे बघा, पोटेन्शियल डिफरन्स काढण्यासाठी आपल्याला करंटची व्हॅल्यू ही आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे आपला जो फॉर्म्युला आहे V = I × R. मग आपल्याला R जे आहे ते ऑलरेडी दिलेलं आहे, ते किती आहे, 10 ओम इथे दिलेलं आहे. ठीक आहे. आता I जे आहे ते आपल्याला शोधावं लागेल. आता I चा जो फॉर्म्युला आहे, I चा फॉर्म्युला काय आहे, I = V/R. ठीक आहे, हा आपला काय आहे, फॉर्म्युला आहे. आता R जे आहे आपल्याकडे इथे 2 व्हॅल्यूज आहेत बघा, 10 आणि 20. तर टोटल रेझिस्टन्स जे आहे ते आपल्याला इथे काढावं लागेल. टोटल रेझिस्टन्स किती असणार आहे, 30. त्याचबरोबर पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे का, तर दिलेला आहे प्रश्नामध्ये 6. म्हणजे I किती असणार आहे आपलं, 0.2 एम्पियर असणार आहे. करंट किती असणार आहे आपलं, 0.2 एम्पियर असणार आहे बघा. ही आहे आपली करंटची व्हॅल्यू, I = 0.2 एम्पियर. ठीक आहे. आता I ची व्हॅल्यू मिळाल्याच्या नंतर फक्त जे आहे आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये जे आहे इथे लिहायचं आहे. 10 × काय असणार आहे, 0.2. 10 × 0.2 किती असणार आहे, 2 व्होल्ट, म्हणजे 2V हा असणार आहे आपला पोटेन्शियल डिफरन्स. आहे का आपल्याकडे असा पर्याय, तर बघा पर्याय क्रमांक 1 जे आहे याचं उत्तर असणार आहे, ते आहे 2 व्होल्ट. ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्स. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे 87 नंबर. आता इथे दिलेला आहे बघा की एका सरळ विद्युत वाहक तारेतून विद्युत धारा वाहत असताना ती उजव्या हातात अशी धरली आहे की अंगठा विद्युत धारेच्या दिशेने जो आहे तर तो दिसून येतो. ठीक आहे. तर बेसिकली ही जी पोझिशन आहे बघा या टाईपमध्ये, तर याला जे आहे आपण राईट हँड रूल असं म्हणतो. ठीक आहे. तर मॅक्सवेल क्रॉक्स-स्क्रू हा जो रूल आहे हा आपल्याला इथे बघायला मिळतो. ओके. तर त्या संदर्भात जे आहे स्टेटमेंट इथे दिलेले आहेत की गुंडाळलेली बोटे चुंबकीय क्षेत्राच्या ओळींची दिशा दर्शवतात. तर ही जे फोल्डिंग आहे बघा या टाईपने जे बोट जी आहेत तर ही मॅग्नेटिक फ्लो जे आहे ते दर्शवतात. तर पहिलं स्टेटमेंट इथे योग्य असणार आहे. दुसरं आहे की याला फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम म्हणतात. तर याला जे आहे मॅक्सवेलचा नियम इथे म्हणतात, फ्लेमिंगचा म्हणत नाही. ठीक आहे. तर राईट हँड रूल आहे बघा, हा फक्त आहे उजव्या हाताचा नियम. ओके. तर दुसरं स्टेटमेंट इथे चुकीचं आहे. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, फक्त अ बरोबर आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे की लोखंडी तवा गंजण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत योग्य आहे. तर बेसिकली गॅल्व्हनायझेशन प्रोसेस असते बघा. ठीक आहे. प्रोसेस कोणती आहे, गॅल्व्हनायझेशन ही हे प्रोसेसचं नाव आहे बघा. आणि याच्यामध्ये काय केलं जातं गॅल्व्हनायझेशन मध्ये, तर जो जस्त आहे झिंक याचा थर जो आहे तो लावला जातो. म्हणजे उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 इथे उत्तर असणार आहे बघा. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 89 नंबर. आता जे तोंड आहे म्हणजे माउथ आपण ज्याला म्हणतो, तर या माउथच्या एन्व्हायरमेंटमध्ये पीएच जे आहे ऍसिडिक असतं की दात किडण्यासाठी की कसं आहे, हा प्रश्न विचारलेला आहे की तोंडातील पीएच किती असल्यास दात किडण्यास सुरुवात होते. ओके. तर बेसिकली हे लक्षात ठेवायचं आहे की ऍसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये होते. ठीक आहे. तर आता इथे बघा ऍसिडिक एन्व्हायरमेंट आपल्याला माहिती आहे कधी असतं, 7 पेक्षा कमी ऍसिडिक असणार आहे. बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 इथे गेला, 4 नंबर सुद्धा गेला, 1 आणि 3 आपल्याकडे आहे. तर आता इथे जास्त प्रमाणात जे आहे ऍसिडिक कधी असणार,
म्हणजे आता बघा, कमी जर ऍसिडिक असेल तर कदाचित दात किडणार नाही, सेन्सिटिव्हिटी वाढेल दातांची. परंतु जास्त ऍसिडिक जर असेल तर दात किडण्याची शक्यता जी आहे ती जास्त असणार. म्हणून आपल्याला लिहायचं आहे की अधिक प्रमाणामध्ये ऍसिडिक असल्यावरती, म्हणजेच काय, लोअर दॅन 5.5, 5.5 पेक्षा कमी जर पीएच असेल म्हणजे अधिक ऍसिड असेल, आणि त्याचबरोबर दात किडण्याची शक्यता ही जास्त असेल. पर्याय क्रमांक काय आहे, 1 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, एका व्यक्तीला जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात परंतु दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही, ह्या कंडिशनला काय म्हटलं जातं, मायोपिया म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मायोपिया. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मायोपिया असं म्हटलं जातं. त्यालाच आपण म्हणतो निकट दृष्टिता असं म्हटलं जातं. काय म्हणतो, निकट दृष्टिता. आता जो पहिलं विधान दिलेलं आहे या दोषाला हायपरमेट्रोपिया असं म्हटलं जातं, दूरदृष्टिता. हे चुकीचं आहे. यामध्ये उलट होतं बघा, हायपरमेट्रोपिया मध्ये आहे उलट होतं. म्हणजेच काय, जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही आणि दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, याला आपण काय म्हणतो, दूरदृष्टिता असं म्हणतो. ठीक आहे, तर पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. दुसरं दिलेलं आहे की यामध्ये वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टीपटलाच्या पुढच्या बाजूला तयार होते, इन फ्रंट ऑफ द रेटिना, जे आहे मायोपियामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर पुढे आहे, हा दोष सुधारण्यासाठी बहिर्वक्र भिंगाचा वापर केला जातो. इथे अंतर्वक्र भिंगाचा वापर केला जातो, म्हणजेच कशाचा, कॉन्केव्ह लेन्सचा वापर केला जातो. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे दुसरं विधान बरोबर आहे, तिसरं विधान चूक आहे. म्हणजे तिन्हीपैकी एकच विधान बरोबर आहे, दुसऱ्या क्रमांकाचं ब. उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. फुलांमध्ये फलन पश्चात म्हणजे पोस्ट फर्टिलायझेशन जे बदल होतात त्यांचा योग्य क्रम जो आहे तो ओळखायला सांगितलेला आहे. आता बघा, बेसिक आहे बघा, झायगोट पहिले येणार की एम्ब्रियो, तर झायगोट जे आहे ते पहिले येणार. ऑप्शन नंबर 4 इथे कॅन्सल होणार. ठीक आहे, झायगोट नंतर काय येणार, एम्ब्रियो येणार. सीड डायरेक्टली येणार का, नाही, कारण सीड कुठे असते, फळांमध्ये असते. पर्याय क्रमांक 2 इथे गेला. त्यानंतर एम्ब्रियो नंतर जे आहे ओव्हरी येणार की ओव्ह्यूल येणार, तो ओव्ह्यूल पासून ओव्हरी तयार होते, हेही आपल्याला माहिती आहे. आणि फळांमध्ये जे काही जो पार्ट असतो फळांचा ज्याच्यामध्ये सीड असते त्याला आपण ओव्हरीच म्हणतो, राईट. तर इथे जे आहे ओव्हरी जी आहे ती शेवटी येणार, म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हे जे आहे बघा बाकीचं सीड फ्रूट याच्यामध्ये जरी कन्फ्युजन होत असेल तरी आपण लॉजिकल चेंज जे आहे ते फॉर्म करू शकतो बघा. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 जे आहे त्याचं उत्तर आहे बघा इथे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 92. आता बघा, हिऱ्याच्या संदर्भात जे आहे वारंवार प्रश्न येत राहतात एक्झाममध्ये. तर काही गोष्टी ज्या आहे बेसिकली आपल्याला माहिती पाहिजे, फॅक्ट्स जे आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे बघा. ठीक आहे, तर विचारलेला आहे की हिऱ्याचा अपवर्तनांक जो असतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा 2.42 आहे. तर काचेचा जो आहे तर हा 1.50 आहे. तर खालीलपैकी कोणते विधान या संदर्भात योग्य आहे, करेक्ट स्टेटमेंट जे आहे ते विचारलेले. पहिलं आहे की प्रकाश हिऱ्यामध्ये काचेपेक्षा जास्त वेगाने प्रवास करतो. ठीक आहे, तर जास्त वेगाने कसं काय प्रवास करेल, जर डेन्सिटी जर हिऱ्याची जास्त आहे तर लाईटची स्पीड जी आहे ती कशी असणार, कमी असणार. ठीक आहे, पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. दुसरं विधान जे आहे, हिरा हा काचेपेक्षा प्रकाशीय विरल माध्यम आहे. विरल आहे का, तर नाही, घन माध्यम आहे. ओके, दुसरं ही चुकीचं आहे. तिसरं दिलेलं आहे की पूर्ण आंतरिक परिवर्तनासाठी लागणारा क्रांतिक कोन काचेपेक्षा हिऱ्याचा लहान असतो. आता जे क्रांतिक कोन आहे ज्याला आपण क्रिटिकल अँगल म्हणतो, हा लहान असल्यामुळे जे आहे स्पार्कलिंग इफेक्ट हा डायमंड मध्ये येत असतो. ठीक आहे, म्हणजे जे फास्ट टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आहे हिऱ्यामध्ये, तर हे या क्रिटिकल जे अँगल आहे हे लहान असल्यामुळेच तिथे होत असणार. ठीक आहे, तर मग याचा जो आहे बघा 2.48 समथिंग आहे आणि काचेचा जो क्रिटिकल अँगल आहे हा 4.82 असा समथिंग आहे बघा. म्हणजे जो आहे अर्धा हा डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो क्रिटिकल अँगलमध्ये. तर इथे क्रिटिकल अँगल जो आहे क्रांतिक कोन हा कमी असल्यामुळे जे आहे आपल्याला ते स्पार्कलिंग इफेक्ट किंवा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हे वेगवान पद्धतीने बघायला मिळतं. तिसरं वाक्य बरोबर आहे आणि एकच वाक्य जे आहे ते विचारलेलं आहे की कोणतं विधान योग्य आहे. ठीक आहे, चौथं पण बघूयात आपण. हिऱ्याची घनता जी आहे काचेपेक्षा काटेकोरपणे कमी असते, तर कमी नसते बघा, घनता जी आहे जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे चौथा आणि दुसरं जे आहे ते ऑटोमॅटिकली एलिमिनेट होणार. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा 93. रेल्वे रूळ जोडण्यासाठी थर्मिट अभिक्रियेचा वापर केला जातो, यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो. थर्मिट प्रक्रियामध्ये काय आहे की जे वेल्डिंग केली जाते बघा, रेल्वे ट्रॅक्स जे असतात ते वेल्डिंग करण्यासाठी आपल्याला माहिती आहे आता लोखंडाचे मुख्यतः बनलेले असतात. मग इथे बघा
आयरन जे आहे, या आयरन ऑक्साईडचं ॲल्युमिनियम पावडर सोबत जे आहे रिॲक्शन घडून ही वेल्डिंग जी आहे ती तयार केली जाणार. त्यालाच आपण काय म्हणतो, थर्माइट रिॲक्शन असं म्हणतो. पर्याय क्रमांक 1 जे आहे त्याचं उत्तर आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते क्षार आम्लधर्मीय या गटातील येतात. आता अशा क्वेश्चन मध्ये बघा लॉजिक इथे बघायचं, ऑब्झर्वेशन जे आहे ते व्यवस्थित ठेवायचं, पॅनिक बिलकुल इथे होऊन जायचं नाही. आता बघा आपल्याला काय विचारलेलं आहे की ऍसिडिक आहे, म्हणजे इथे ऍसिड बघा कोणत्या ऑप्शन मध्ये बघायला मिळतो. मग स्ट्रॉंग ऍसिड कोणता असतो आपल्याला माहिती, HCl आहे बघा. आता हे HCl कुठे दिसतं का आपल्याला ऑप्शन्स मध्ये बघायचं. तर बघा जे तिसरा ऑप्शन आहे अमोनियम क्लोराईड, इथे बघा HCl जे आहे आपल्याला इथे दिसून येतं. NaCl तर येणार नाही कारण हे न्यूट्रल सॉल्ट आहे, बरोबर. आता या दोन मध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, परंतु HCl जे आहे ते इथे असल्यामुळे आपल्याला माहिती की ऍसिडिक आहे, आणि ऍसिडिक कसं आहे, सॉल्ट आहे. काय तर अमोनियम क्लोराईड. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे बघा. पुढचा प्रश्न आहे 95. ॲल्युमिनियम जे आहे आयन या संदर्भात जे आहे त्याच्या केंद्रकामध्ये किती न्यूट्रॉन्स असतात हे आपल्याला विचारलेलं आहे. आता न्यूट्रॉनचा फॉर्म्युला काय मायनस करतो आपण, A-Z, म्हणजे ॲटॉमिक मास नंबर जो आहे याला आपण कशाने वजा करतो, ॲटॉमिक नंबरने वजा करतो. ठीक आहे, मग आता A किती आहे आपल्याकडे, A आहे आपल्याकडे 27, जे वरती असतं. ठीक आहे, ज्या सिम्बॉलचे जे वरती असणार ज्याला आपण सुपरस्क्रिप्ट असं म्हणतो ते किती असणार आहे 27, आणि जे खाली पायाजवळ आहे 13 याला आपण काय म्हणतो, सबस्क्रिप्ट असं म्हणतो. तर हे किती असणार आहे 13, तर याला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक नंबर असं म्हणतो. म्हणजे आपल्याला 27 वजा 13 इथे करावं लागणार आहे. उत्तर येणार आहे 14. तर न्यूट्रॉन्स किती आहेत टोटल, 14 आहेत बघा. आता हे जे +3 दिलेलं आहे तर ह्याचा उपयोग इथे नाही, हे फक्त काय दर्शवणार, चार्ज दर्शवणार जो की इलेक्ट्रॉन्सशी प्रभावित होतो. ठीक आहे, तर याचा इथे काही संबंध नाही. पुढचा प्रश्न बघूयात. सेल थेअरीवरती दिलेला आहे की खालीलपैकी जे आहे पेशी सिद्धांताबद्दल विधानांचा विचार करा. आता बघा पहिले जे स्टेटमेंट दिलेलं आहे की हा सिद्धांत संयुक्तपणे स्लायडर आणि श्वान यांनी मानलेला आहे. तर यांना जे आहे बघा प्रोपोनंट म्हटलं जातं. यांनी जे आहे सुरुवात केली सिद्धांताची, पहिलं विधान जे आहे बरोबर आहे. रुडॉल्फ विल्शॉ यांनी स्पेशली काय ऍड केलेलं आहे या सिद्धांतामध्ये, ओमिनिस सेल्युला ई सेल्युला, म्हणजे प्रत्येक पेशी ज्या आहेत त्या पूर्व पेशीपासून तयार होतात. हे स्टेटमेंट कोणी ऍड केलेलं आहे, विल्शॉ यांनी. दुसरं विधान बरोबर आहे. तिसरं विधान आहे की विषाणू आणि प्रायस हे पेशी सिद्धांताला अपवाद मानले जातात. आता अपवाद का मानले जातात, कारण की प्रायन्स आणि विषाणू हे सजीव नाही. सजीव नसल्यामुळे हे पेशीच्या आधारावरती कार्य करत नाही. हे पेशीचा वापर फक्त होस्ट म्हणून करतात. यांच्या स्वतःच्या रचनेमध्ये पेशी या नसतात. म्हणून तिसरं काय आहे, योग्य आहे बघा. ठीक आहे, तर सर्व जे आहे इथे योग्य विधाने असणार आहे. पर्याय क्रमांक 4 इथे उत्तर आहे बघा. पुढचा प्रश्न बघूयात. दोन ध्वनी लहरींच्या तुलना ज्या आहे पुढे दिलेल्या आहे की A ची वारंवारता जास्त आहे परंतु आयाम कमी आहे, आणि B ची वारंवारता कमी आहे परंतु आयाम जास्त आहे. तर जी पहिली लहर आहे तर याचा B पेक्षा अधिक उंच पट्टीचे आहे. मग आता फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर जी स्केल आहे तर ही सुद्धा जास्त असणार आहे, म्हणजे पिच जी आहे ही सुद्धा जास्त असणार आहे. ठीक आहे, तर पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. दुसरं दिलेलं आहे की B ची जी आहे लहर B जी आहे तर ही A पेक्षा जास्त मोठी किंवा उच्च रवा आहे, म्हणजे याचा ॲम्प्लिट्यूड म्हणजे याचा लाऊडनेस जो आहे तो जास्त आहे. तर ॲम्प्लिट्यूड जो आहे डायरेक्टली लाऊडनेसशी रिलेटेड असतो. जेवढा जास्त ॲम्प्लिट्यूड तेवढी जास्त रेंज, तेवढा जास्त मोठा आवाज असणार आहे बघा. ठीक आहे, मग फ्रिक्वेन्सी आणि ॲम्प्लिट्यूड याचं जे आहे इन्व्हर्स रिलेशन आपल्याला बघायला मिळतं. तर दुसरं विधान जे आहे निष्कर्ष जे आहे ते सुद्धा इथे बरोबर आहे. ठीक आहे, तर प्रश्नामध्ये जे आहे तुम्हाला फक्त जे रिलेशन जर माहिती असेल साऊंडच्या संदर्भात, साऊंड वेव्हच्या संदर्भात, तर इझिली तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करता येतो बघा. ठीक आहे, तर इथे उत्तर असणार आहे बघा दोन्ही निष्कर्ष बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूयात. आता बघा स्पष्ट प्रतिध्वनी ऐकण्यासाठी, आता इकोच्या संदर्भात हा प्रश्न आहे. आपल्याला जे आहे याच्यामध्ये की ध्वनी स्त्रोत आणि जो अडथळा आहे, म्हणजे एखादी भिंत असेल तर भिंतीमधून जे आहे आपल्याला इको हा ऐकू येत असतो. त्याच्यामध्ये किमान अंतर जे आहे की ते असणार आहे 17.2 मीटर. तर याचे कारण काय हे विचारलेलं आहे. याचं कारण मुख्य हेच आहे की कारण ध्वनीचा वेग हा 344 मीटर प्रति सेकंद असतो, आणि मानवी मेंदूमध्ये ध्वनीची जाणीव ही 0.1 म्हणजे 0.1 सेकंदामध्ये ती वारंवार होत असते. ठीक आहे, जर हा वेळ
कमी किंवा जास्त झाला तर त्याला जे आहे इको हा ऐकू येतो किंवा ऐकू येत नाही, हेच मुख्य रिझन आहे बघा. ठीक आहे, तर विधान क्रमांक 1 जे आहे ते बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गेनाइज, म्हणजे जे पेशी अंगके आहे याच्यामध्ये आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी या ज्या पेशीचे प्रकार असतात याच्यामध्ये सामान्यतः कुठे आढळते, म्हणजे असं कोणतं ऑर्गेनेल आहे जे सेम पद्धतीने दोन्हीमध्ये आढळतं. तंतुकणिका मायटोकॉन्ड्रिया असतात का? नाही. ER जे आहे एंटोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे सुद्धा नाहीये. न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे सुद्धा नाहीये. तर मुख्यतः काय असतात दोन्हीमध्ये? रायबोझोम्स हे असतात. आणि रायबोझोम्समुळे काय तयार होतात? प्रोटीन्स जे आहेत प्रोटीन फॉर्मेशनसाठी हे मुख्यतः ओळखले जातात. ठीक आहे, तर रायबोझोम जे आहे पर्याय क्रमांक 2 इथे उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न आहे बघा. जर एखादी व्यक्ती समुद्र सपाटीपासून अति उंच प्रदेशात जसं की हिमालय तिथे गेली तर त्यांच्या ज्या RBC आहेत तांबड्या रक्तपेशी यांचा आकार जो आहे हा लक्षणरित्या कमी होतो. तर कमी जर झाला म्हणजे ऑक्सिजन घेण्याची कॅपॅसिटी पण कमी होईल, परंतु ऑक्सिजनची तर जास्त गरज आहे उंच ठिकाणी गेल्याच्या नंतर, म्हणून पेशीचा जो आकार आहे हा कमी न होता काय होणार आहे? वाढणार आहे. पहिलं विधान कसं आहे? चूक आहे. त्यानंतर पुढे आहे बघा पॉलिसायथेमिया ही स्थिती उद्भवेल. तर पॉलिसायथेमिया म्हणजे काय की RBCचं प्रमाण जेव्हा वाढतं ऑक्सिजन घेण्यासाठी याला आपण काय म्हणतो? पॉलिसायथेमिया अशी कंडिशन म्हणतो. दुसरं विधान जे आहे ते बरोबर आहे. तिसरं विधान दिलेलं आहे की ऑक्सिजन वाचवण्यासाठी श्वासाचा वेग कमी होतो. तर श्वासाचा वेग ऍक्च्युली वाढेल कारण की ऑक्सिजनची गरज ही जास्त आहे. ठीक आहे, तिसरं विधान काय आहे? चुकीचं आहे. पर्याय क्रमांक जो आहे 2 इथे असणार आहे. फक्त ब विधान इथे बरोबर आहे.